भारतीय परंपरेतलं, अध्यात्म परंपरेतलं एक सौंदर्य स्थळ म्हणजे कबीर. नाव न जाने गाव का, नाव न जाने गाव का, बिन जाने कित जाओ. नाव न जाने गाव का, बिन जाने कित जाओ. चलते चलते युग भया, पाव कोस पर गाव. झाली सुरुवात कबीरांची. किती सुंदर पहिल्याच ओळीमध्ये सांगून टाकलं, नाव न जाने गाव का. आपला प्रवास सुरू आहे. आपण म्हणतो आपण प्रवासाला जाणार, लगेच म्हणतो कुठे जाणार आहात, मग आपण सांगतो अगं असं जाणार आहोत, इथे इथे जाणार आहोत. गावाची नावं आपल्याला माहिती आहेत, पण कबीर म्हणताय आपण प्रवासच असा सुरू केलाय ज्याच्या गावाचं नावच माहिती नाही. नाव न जाने गाव का, तरी निघालोय. सगळं सामान सुमान, सगळे आप्त नातेवाईक, सगळे सोयरे स्नेही सगळ्यांना घेऊन निघालोय. कुठे, माहीत नसलेल्या गावात. नाव न जाने गाव का, बिन जाने कित जाओ. अरे का जाताय तुम्ही, माहितीच नाहीये ना तुम्हाला गाव, मग का जाताय. आणि हा प्रवास कधीपासून सुरू झाला, काही दिवसांपासून. कबीर म्हणतात छे छे दिवस, अहो तिथे वर्षांचा सुद्धा हिशोब देता येणार नाही. चलते चलते जुग भया, पाव कोस पर गाव. युग झाली, प्रवास निघालेला आहात, युग लोटली तरी गावाला पोचतच नाही. म्हणजे एखाद्या गोल खोलीमध्ये फेऱ्या मारत बसावं आणि म्हणावं की अरे मी अजून माझ्या मुक्कामी पोचलेच नाही. आणि मग कबीर म्हणतात की चलते चलते जुग भया, किती युग लोटली माहितीच नाहीये. कारण तुम्हाला गावाचा पत्ता घ्यावा हे कळतच नाहीये. गावाचा पत्ता न देता तुम्ही निघालेली आहात. आणि गाव कुठे आहे, पाव कोस पर गाव. इथं कोपऱ्यावर तर गाव आहे, काकेत कळसा तशीच पद्धत झालेली आहे थोडीशी अवस्था, की पाव कोस पर गाव. इथे बाजूला गाव आहे, पण तुम्हाला मुळी समजलेलाच नाहीये गावाचा पत्ता. कबीरजी 2 ओळींमध्ये असं अध्यात्म सांगायला सुरुवात करतात. एकदा भगवान विष्णू आणि नारद पृथ्वी तलावरती आले होते. सत्ययुगातली घटना आहे. आता कशाला येत आहेत ते, आता बरेच वेगवेगळे नारायण वगैरे असतात. पण त्यावेळेला भगवान विष्णू आणि नारद पृथ्वी तलावरती आले होते. आणि इतकी आवडली पृथ्वी विष्णूला, म्हणाले काय मी आपला क्षीरसमुद्रामध्ये झोपतो, पाण्याशिवाय काही दिसत नाही. ही कशी छान आहे, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, झाडं आहेत. अरे माणसं पण किती छान आहेत, सत्ययुगात आले होते. माणसं पण किती छान आहेत. नारदा असं करणार आहे, मला नाही राहायचं त्या क्षीरसमुद्रामध्ये, मला इथे कुठेतरी जागा बघ. तेव्हा प्रॉपर्टीचं एक्झिबिशन वगैरे नाही लागलेलं, पण मला इथे कुठेतरी जागा बघ असं विष्णूंनी नारदांना सांगितलंय. नारद थोडेसे अस्वस्थ झालेत या प्रश्नाने किंवा ह्या सांगण्याने. नारद म्हणाले भगवान मला एक 5-6 दिवस द्या, जरा विचार करतो. विचार काय करायचे, मला जागा हवी आहे बस, विचार करू नकोस. तरी म्हणाले एक 5-6 दिवस द्याच तुम्ही मला. बरं म्हणाले घे. 5-6 दिवसांनी नारद आले आणि म्हणाले माफ करा भगवान, क्षमा करा, मी नाही तुमच्यासाठी जागा शोधू शकलो. का नाही शोधू शकलास, एवढी मोठी पृथ्वी आहे रे, एक जागा नाही मला. त्यावर नारद म्हणाले की भगवान अहो सत्ययुगामध्ये आहात तोपर्यंत ठीक आहे, जर तुम्हाला मी घर बांधून दिलं तर कलियुग येऊ द्या, मग बघा काय होतं. कलियुगामध्ये माणूस तुम्हाला एक क्षण सुखानं जगू देणार नाही. आणि म्हणून विनंती करतो देवा, पृथ्वीवरती राहण्याचा हट्ट करू नका. पण देव ते त्यांनी हट्ट केला. शेवटी नारदांनी खूप विचार केला आणि नारद म्हणाले ठीक आहे, एक जागा देतो भगवान तुम्हाला, पण मी पृथ्वी तलावरच राहील ना. हो पृथ्वी तलावरच राहाल, एक जागा नक्की. कुठली, माणसाचा त्रास होणार नाही अशी जागा देतो. त्याच्या हृदयात जाऊन बसा, त्याच्या हृदयात तुम्ही जाऊन बसा, म्हणजे तुम्हाला पृथ्वी तलावर माणसाच्या बरोबर राहण्याचा आनंदही मिळेल. आणि माणूस बाहेरच बघणार आहे फक्त, तो कशाला आत बघतोय, त्यामुळे त्याचा तुम्हाला त्रासही होणार नाही. पण कबीरांसारखे एखादे असतात, त्यांना कळतं की तो आतच आहे. आणि म्हणून ते म्हणतात नाव न जाने गाव का, बिन जाने कित जाओ. चलते चलते चुक भया, पाव कोस पर गाव. इथं कोपऱ्यावर गाव आहे आणि आपल्याला मुळे माहीतच नाही. काल आपण राबियाचं बघितलं ना, सुई शोधते बाहेर आणि मग म्हणते की अहो मी आतच बसून शिवत होते, सुई बाहेर शोधते कारण मी तुमच्यात राहते ना, तुम्ही आतली वस्तू बाहेर शोधता म्हणून बाहेर शोधते. पण कबीरांसारखे एखादे ज्यांना आतून ती दिव्य दृष्टी प्राप्त असते, त्यांना कळतं तो कुठे आहे नेमका, आणि मग ते आपल्याला मार्गदर्शन करतात. हरि को ढूंढत नाही चला जा पहुंचा हरिद्वार.
निघालेत मंडळी कुठे? हरिद्वारला. कशासाठी? हरीला भेटण्यासाठी. हरि को ढूंढन मैं चला, जा पहुंचा हरिद्वार, पग थके ना हरि मिले, क्योंकि हरि थे मेरे द्वार. हे कबीरजीच लिहू शकतात. फक्त कबीरजी कोण आहेत? अध्यात्माची ओळख करून देणारे मार्गदर्शक कबीर आहेत. तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललाय हे ठामपणे सांगणारे कबीर आहेत. हरिद्वार या शब्दाचा समास हरीचा द्वार का हरी माझ्या द्वारी, कुठला समास नेमका सोडवायचा हे सांगणारे शिक्षक कबीर आहेत. रहना नहीं ये देश बिराना है, रहना नहीं ये देश बिराना है, ये संसार कागज की पुड़िया, बूंद पड़े धुल जाना है. दोन ओळीत नश्वरता सांगून टाकली जगाची. रहना नाही, मला इथे नाही राहायचं, नाही राहायचं मला इथे. का नाही राहायचं? रहना नाही ये देश बिराना है. दुसऱ्याच कुठल्या तरी देशामध्ये आल्याचा भास होतोय मला. हा देश माझा नाही. देश म्हणजे हा लोक, मर्त्य लोक माझा नाही. मी दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी आल्याचा भास मला होतोय. रहना नाही ये देश बिराना है, ये संसार कागज की पुडिया. कसा आहे माझा देह, कसा आहे माझा जन्म? तर एखादा कागद असावा तसा माझा जन्म आहे. कितीही महत्वाचा असला, त्याच्यावर कितीही भारतीय सरकारचं पत्र तिथे छापलेलं असलं तरी सुद्धा दोन थेंब पुरेसे असतात त्या कागदाला त्याची जागा दाखवून देण्यासाठी. ये संसार कागज की पुडिया, बूंद पडे धुल जाना है. दोन थेंब पडले, त्याच्यावरची अक्षरं मिटली, संपलं. चार थेंब पडले, त्याचा बोळा होईल आणि खूपच पाणी पडायला लागलं तर तो विरघळून निघून जाईल, तो उरणारही नाही. तसंच आपलं जीवन आहे. असं दोन ओळींमध्ये सत्य सांगणारे असतात ते कबीर. 500 वर्ष उलटून गेलेत कबीरांच्या तत्वज्ञानाला, पण कबीर हा शब्द सुद्धा आपल्या मनावरती गारूड करू शकतो. कबीर कळत नाही काय आहे, पण कबीर म्हटल्यानंतर लोकांचे डोळे चकाकतात. कुठेतरी आतमध्ये एक तार छेडली जाते, काहीतरी वेगळं आहे बाबा तिथे. त्यांची 500 वर्षापूर्वीची जी विचारांची बीज आहेत ती सुरक्षित आहेत. ती 500 वर्षापूर्वीची त्यांची जी विचारांची बीज आहेत ती रुजलेली आहेत. जपानमध्ये एकदा एक उत्खनन झालं, जुनी एक साईट मिळाली. 3000 वर्षापूर्वीची वस्ती असावी असा निकष बांधला गेला. त्या उत्खननामध्ये एक मडकं मिळालं. त्या मडक्यामध्ये कसल्या तरी बिया मिळाल्या शास्त्रज्ञांना. त्यांनी हा विचार केला की आता काय, 3000 वर्षापूर्वीची बी आहे, संपलंच असेल तिचं आयुष्य, संपलंच असेल त्यातला ओलावा, त्यातलं चैतन्य, त्यातलं जीवन. पण तरीही शास्त्रज्ञ असते, म्हणाले एकदा टाकून तर बघू. आणि म्हणून जमिनीमध्ये रुजवल्या त्या बियांना. अंकुर फुटले. त्यांच्या लक्षात आलं की हे जमिनीवर वाढणारं नाही झाड. त्यांच्या लक्षात आलं की ही कमलवेली आहे. म्हणून त्यांनी ती पाण्यामध्ये रावली आणि ती कमलवेली भराभर वाढली. आणि एक दिवस लोकांच्या आश्चर्याला मुळी पारावारच राहिला नाही. त्या कमलवेलीवरती सहस्त्र दलानं फुललेलं कमळाचं फूल विराजमान झालं. आणि त्याला जपानी लोकांनी नाव काय ठेवलं ते आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्याला जपानी लोकांनी नाव ठेवलं ओगो, म्हणजे भारतीय कमल पुष्प. असं इतक्या वर्षानंतर सुद्धा ज्यांची बीज सुरक्षित आहेत आणि ती टाकल्यानंतर आजही एखाद्या ठिकाणी सहस्त्रदल कमल फुलू शकतं, ते अध्यात्म परंपरेच्या वेलीवरचं सहस्त्रदलानं फुललेलं कमल पुष्प म्हणजे कबीर. मला आश्चर्य त्या गोष्टीचं वाटतं की ते कमलपुष्प फुलल्यानंतर जपानी लोकांनी ते थेट भारताच्या नावावर करून टाकलं. कारण कमळ आणि भारत यांचा विलक्षण अन्योन्य संबंध आहे. कमळ कुठे आहे, काय त्याचा अर्थ? कमळ म्हणजे मळ आहेच कुठे, ते कमळ. मी काल म्हटलं तसं शब्दच आपल्याला मार्ग दाखवत असतात. दीप्ती त्यांची आपल्याला पुढे पुढे पाऊल टाकायला मदत करत असते. कमळ म्हणजे मल आहेच कुठे, ते कमळ आहे. चिखलामध्ये उगवून सुद्धा ज्याच्यावरती चिखलाचा एकही थेंब नसतो, एकही शिंतोडा जिथे पडलेला नसतो, ते कमल आहे. आणि ते कमल भारतीयांशी असं संबंधित झालेलं आहे. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं की कबीर सुद्धा म्हणजे सहस्त्रदलानं फुललेलं एक सुंदरचं कमल आहे. कबीरांचा जन्म कधी झाला? भारतीयांनी एक केलं, एवढे शोध लावले, एवढं केलं, पण स्वतःबद्दल काहीही लिहून ठेवलं नाही. फेसबुक काही नव्हतं.
त्यामुळे काही टाकायची सोय नाही, काही झालं टाकला फोटो, काही केलं टाकला फोटो, काही सोयच नव्हती. त्यामुळे कबीरांनी सुद्धा स्वतःबद्दल काहीही कुठेही लिहून ठेवलं नाही. पण भारतीय मन असं आहे की ज्याच्यावरती प्रेम केलं त्याच्याबद्दल काही नाही मिळालं तर स्वतः मनाला काही तयार करून सांगतं. चांगली पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे. पण अभ्यासकांनी जेव्हा अभ्यास केला कबीरांचा तेव्हा त्यांनी असं म्हटलं 1369 पासून 1500 पर्यंत इतकी वेगवेगळी सालं कबीरांच्या जन्माची सांगितली जातात की कबीरही गडबडतील कदाचित. प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे, प्रत्येकाने आपापला सिद्धांत मांडलेला आहे. जे कालिदासाच्या बाबतीमध्ये झालं ते माहितीच नाही कालिदास कुठल्या शतकातला. कबीरांचं निदान शतक तरी माहिती आहे, केवळ 13, 14, 15 मध्ये कुठेतरी असतील. पण इतक्या वर्षांमध्ये कधीतरी एक साल आहे की जे कबीरांचं जन्मसाल म्हणून वेगवेगळ्या अभ्यासकांनी दाखवलेलं आहे. कबीरांनी मात्र काहीही लिहिलेलं नाही. पण कबीरांच्या संदर्भामध्ये एक दोहा येतो आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जन्माबद्दलचं मत व्यक्त केलं गेलंय. 1455 साल भय चंद्रवार एक ठार नये जेठ सुदी बरसायत को पूर्णमासी तिथी प्रगट भये. 1455 साल वहे, साल सांगून टाकलं 1455. चंद्रवार एक ठार नाही, चंद्रवार म्हणजे सोमवार. 1455 साली सोमवारी काय होतं त्यावेळेला? ज्येष्ठ महिना चालू होता, शुद्ध जेठ सुदी, शुद्ध ज्येष्ठ महिना चालू होता. जेठ सुदी बरसायत को, ज्येष्ठ महिना असल्यामुळे पाऊस पडत होता जोरदार. आणि अशा वेळेला पूर्णमासी तिथी प्रगट भय, पौर्णिमेला प्रगट झाले. म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला आपल्याकडे कबीर जयंती साजरी केली जाते. वटपौर्णिमा, कबीर जयंती. पण हे कोणी लिहिलं माहित नाही. कबीरांनी लिहिलं नाहीये नक्की, पण हे कुणीतरी लिहिलं आणि आपण आज तेच प्रमाण धरून चाललोय. जसं आषाढस्य प्रथम दिवस आहे म्हणजे कालिदासाचा जन्मदिन असं मानून जे आपण चाललोय, जन्मदिन म्हणण्यापेक्षा कालिदासाच्या स्मृतीतला दिवस आहे असं आपण म्हणतोय. तसं 1455 साली ज्येष्ठ पौर्णिमेला कबीरांचा जन्म झाला. बरं, कबीरांच्या जन्माचं साल जितकं लोकांना माहिती नाहीये तसाच त्यांचा जन्म कसा झाला हेही माहिती नाही. आता हेही भारतीय वैशिष्ट्य. जन्म कसा व्हायचा? सर्वसामान्यांसारखाच व्हायचा. एकदा एका गावामध्ये एका शिक्षकांनी मुलांना विचारलं, सांगा बरं तुमच्या गावात कोण कोण मोठी माणसं जन्माला आली? मुलांनी सांगितलं नाही, कोणीच आले नाही, सगळे लहानच होते. जन्म हा सर्वसामान्यांसारखाच व्हायचा, पण हे भारतीय मनाला पटतच नाही. आणि म्हणून कबीरांच्या जन्माच्या बाबतीत तो इतक्या दंतकथा आलेल्या आहेत. असं म्हटलं कुणी की गंगेवरती एक तेजोगोलक आला आणि त्याच्यामधनं कबीरांचा जन्म झाला. आपल्याकडे जे पौराणिक चित्रपटांमध्ये ट्रिक्सी झालेत ते केवळ भारतीय मनोवृत्तीमुळे आलेले आहेत. त्यामुळे तो असा तेजोगोलक आला आणि त्यातनं कबीरांचा जन्म झाला. कुणी सांगितलं की गंगेमध्ये एक मोठं कमळाचं फूल वाहत 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 आलं आणि त्या इतकं मोठं होतं ते कमळाचं फूल की त्या कमळाच्या फुलामध्ये एक बाळ खेळत होतं. ते बाळ म्हणे असं कुणी पाहिलं कमळाचं फूल. कुणी सांगितलं ते तळव्यावरती जन्माला आले एका स्त्रीच्या. कुणी सांगितलं की एका विधवेला एका ऋषीने आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आता ऋषीचा आशीर्वाद खरा व्हायलाच हवा. मूल झालं पण ते मूल तिला वाढवता येणं शक्य नव्हतं त्या समाजामध्ये आणि म्हणून तिने ते गंगेच्या तटावरती सोडलं. असे वेगवेगळे ह्या काही दंतकथा सांगितल्या, ज्यांना इच्छा आहे त्यांना त्या अजूनही मिळतील. पण ह्या अशा दंतकथा आलेल्या आहेत कबीरांच्या जन्माबद्दल. का येतात दंतकथा? कारण आपल्या मनामध्ये असं येतं की हा संत जर असामान्य आहे तर त्याचा जन्म सुद्धा असामान्यच व्हायला हवा. इथूनच आपलं एक जे दिव्यत्व भव्यत्व विभूतीकरण जे असतं ते इथूनच सुरू होतं. तो संत जर असामान्य आहे तर त्याचा जन्म सुद्धा असामान्य पद्धतीनंच व्हायला हवा, म्हणून हे सगळं सांगितलं जातं. मग ते गंगेच्या तटावरती बाळ खेळत होतं. त्या गावामध्ये नीरू नावाचा विणकर होता. देव किती सुंदर जोड्या घालतो नाही. या नीरूला मुलगा नव्हता, मुलगी नव्हती, म्हणजे निसंतान होते दोघ जण. मग नीरूनी निमाला बोलवलं, दोघे जण आले. इतकं सुंदर बाळ गंगेच्या तटावरती सोडलंय कोणीतरी, वाईट वाटलं, उचलून घेतलं, कवटाळलं, घरी आणलं आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याचं लालन पालन सुरू केलं, संगोपन सुरू केलं आणि त्या बाळाला आई मिळाली, आईला मूल मिळालं. हेही भारतीय मन कुणाला त्याचं विभक्त सोडत नाही.
त्यामुळे कबीराला त्या बाळाला आई वडील मिळाले, इतका आनंदी आनंद झाला, त्यांचा आनंद गगनात मावेल असा झाला. मूल तर छान आहे, अरे त्याचं नाव ठेवायला हवं. मग त्या गावातल्या परंपरेप्रमाणे मशिदीमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं काझी साहेबांना, चला चला आमच्या घरी बाळ आलाय, त्याचं नाव ठेवा. काझी साहेब कुराण घेऊन आले आणि कुराण असं उलगडलं आणि एक सहज कुठल्या तरी पान उलगडलं, त्या पानावरच्या कुठल्या तरी आयतवरती हात ठेवला, त्या आयत मधल्या कुठल्या तरी शब्दावरती बोट पडलं आणि नाव आलं कबीर. पण कबीर हे नाव ईश्वराचं आहे. काझीला सहन झालं नाही जुलाहा जमातीतल्या मुलाचं नाव कबीर ठेवायचं, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा कुराण उलगडलं, पुन्हा कुठल्या तरी पानावरती बोट ठेवलं, त्या आयतेवरती बोट ठेवलं, ते पुन्हा बोट पडलं, ते शब्द होता कबीर. नाही पसंत पडलं, पुन्हा केलं, पुन्हा तेच झालं आणि शेवटी त्याचं नाव कबीर पडलं. कबीर म्हणजे ईश्वर, ईश्वराचं नाव आहे कबीर. आता इतक्या 3 वेळा हे घडलंय म्हटल्यानंतर हा मूल किंवा हे मूल काहीतरी वेगळं आहे, या मुलामध्ये काहीतरी वेगळं तत्व आहे असं ना त्या काझीला वाटलं, ना त्या घरच्यांना वाईट वाटलं, ना कुठल्याही समाजातल्या त्या माणसाला वाटलं. का? कारण अत्यंत हीन जातीमधला हा मुलगा आहे, त्याला ईश्वरत्व देणं शक्य नाही. हे सगळं जरी दंतकथा असेल काही नसेल तरी हे सगळं त्या काळच्या समाज स्थितीवरती प्रकाश टाकणार आहे. इतकं जर वेगळेपण त्या मुलाच्या जन्माच्या मध्ये घडलं होतं, मग त्याला वेगळेपणाने जरा वागवायचं की, पण वागवण्यात आलं नाही. जे इतर संतांना भोगायला लागलं तेच किंवा त्याहूनही अधिक छळ कबीरांच्या वाट्याला आलेला आहे. का असं संत असेपर्यंत त्यांच्या बाबतीमध्ये नेहमी अशाच पद्धतीने वागणूक दिली जाते, ते गेल्यानंतर मात्र त्यांचं महत्व आपल्याला कळतं. हे असं का होतं? हा मानसशास्त्रीय अभ्यासाचा एक प्रश्न आहे असं मला वाटतं. का असं घडतं? असो, तर कबीर जन्माला आल्यानंतर त्या काळची भौगोलिक परिस्थिती कशी होती, निसर्ग कसा होता याचे पण डोळे घन करते, दामिनी चमके, बूंद बरसे, झर लाग गए. ज्येष्ठा जन्माला आलाय ना, त्यामुळे कसं आहे सगळं वातावरण, घन गरजे, दामिनी चमके, बूंद बरसे, झर लाग गए. मेघांचा गडगडाट चालू आहे, विजा चमचमतायत, लखलकाट होतोय विजांचा, थेंब पडायला सुरुवात झालेली आहे, हळूहळू त्या थेंबांना गती आलेली आहे आणि संततधार पडायला लागलेली आहे. इतकं भयंकर पावसाळ्याचं वातावरण सगळं निर्माण झालेलं आहे. आणि पुढची ओळ काय येते या दोह्यातली? हर तालाव में कमल खिले तहा भानू प्रकट होईल. एवढा पाऊस पडतोय, पावसामध्ये कमळं टिकत नाही कारण ती माना टाकतात त्या थेंबांमुळे. पण दोह्यामध्ये काय म्हटलंय, इतका पाऊस पडत होता, इतकी घनगंभीर अशी परिस्थिती अवतीभोवती होती, पण त्याच वेळेला सगळ्या तलावातली कमळं फुलली आणि त्याच वेळेला भानू प्रकट झाला, सूर्य प्रकट झाला. अशा वेळेला कबीर जन्माला आलेले आहे. आता आपल्यासारख्या विचार करू शकणाऱ्या माणसांना एवढं कळतं की ही परिस्थिती जी वर्णिलेली आहे तो फक्त वाच्यार्थ आहे, हे काय खरं घ्यायचं नाहीये, हा फक्त वाच्यार्थ आहे. मग लक्षार्थ काय याचा, याच्यामधनं काय सांगितलं, रिडिंग बिटवीन द लाईन्स काय आहे याचं? घन गरजे, दामिनी बरसे, बूंद बरसे, झर लाग गए, काय आहे? त्यावेळेला मोगलांचा सत्ता चालू होती, मुघलांचा अंमल या देशावरती चालू होता. त्यांच्या अराजकाचे ढग जमा झालेले होते, दीन दीन अशा त्यांच्या गर्जना चालू झालेल्या होत्या. त्यांच्या उघड्या तलवारी जणू विजेसारख्या चमचमत होत्या. त्या तलवारींनी उडवलेल्या मुंडक्यांमधनं रक्ताचे थेंब पडायला लागलेले होते. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अन्यायाची, जुलमाची, अराजकाची राजवट अशा पद्धतीने चालू होती की जणू संततधारच अन्यायाची बरसत होती. हा त्याचा लक्षार्थ आहे, ही सामाजिक परिस्थिती आहे त्यावेळची. आणि मग अशा वेळेला काय झालं, अशा वेळेला कबीर नावाचा विचार सूर्य जन्माला आला. कबीर नावाचा विचार सूर्य जन्माला आला आणि ह्या विचार सूर्याच्या जन्मामुळे आपोआप सगळ्या तलावांमधली कमळं म्हणजे विचारांची कमळं पुन्हा एकदा फुली, पुन्हा एकदा फुली. घन गरजे, दामिनी चमके, बूंद बरसे, झर लाग गए. ज्याने कोणी हा दोहा रचला असेल त्याच्या प्रतिभेला दाद द्यायला हवी. कारण ज्येष्ठाचं वर्णनही तिथे आपल्याला दिसत आहे आणि त्याचबरोबर सामाजिक परिस्थितीचं वर्णन सुद्धा आपल्याला दिसत आहे.
तर अशी विचारांचा सूर्य कबीरांच्या रूपाने जन्माला आलेला आहे. आणि हा विचार सूर्य कसा आहे, खरोखर प्रत्येक पावलात गणित कबीरांनी विचाराचा एक दिवा चेतवलेला आहे. कबीरांचं काव्य वाचताना काल आपण जसं म्हटलं तसं की प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळतंय, नवीन रत्न पाहायला मिळतंय. कबीरांच्या लेखनामध्ये, कबीरांच्या बोलण्यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी विचाराचं एक नवरत्न आपल्या समोर येत आहे. विचार सूर्यच म्हटलाय त्यांना. आणि त्यामुळे कबीरांनी आपल्या उक्तीमधनं आणि आपल्या कृतीमधनं खऱ्या अर्थानं विचार दाखवलेला आहे. उक्तीमधनं पण दाखवलाय आणि कृतीमधनं पण दाखवलंय. फक्त उक्तीवर भर देणारे कबीर नाहीत, तशी क्रिया सुद्धा ते करणारे आहेत. चित्ते वाचिक क्रिया आमच्या साधूना एकरूपता असं म्हटलंय. मनामध्ये, बोलण्यामध्ये आणि आचरणामध्ये एकरूपता असते, तोच साधू असतो. आणि कबीर तसेच आहेत. कृती काय केली त्यांनी, एक उदाहरण देते. आपल्या कृतीतनं विचार सूर्य कसा उदेला त्यांच्या, जेव्हा संपूर्ण जन्म काशीमध्ये गेला, बनारसला घालवला त्याने, सगळा जन्म काशीला गेलेला आहे. आणि जेव्हा असं त्यांना जाणवलं की आता शेवटची टकटक झालेली आहे दारावरती, त्यावेळेला ते उठले आणि गंगेच्या पलीकडे असणाऱ्या मगहर गावी जाऊन राहिले. लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, हसले. सकल जनम शिवपुरी गवाया, मरती बैर मगर उठत हाया. जन्म सगळा घालवला म्हणे इकडे काशीत, आणि आता वेळ आले तेव्हा कुठे गेले, त्या मगरला. का? कारण मरताना माणसाने काशीत मरावं म्हणजे त्याला मोक्ष मिळतो, ही आपली समजूत. आणि त्याला छेद देण्यासाठी कबीर उठलेत आणि तिथे गेलेत की मला नाहीच मरायचं काशीमध्ये, मला मोक्षच नको. मग त्यावेळेला कुणीतरी त्यांना सांगितलं की जर तुम्ही काशीमध्ये गेला असतात ना तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागला नसता, मोक्ष गेला हो तुमचा. त्यावर कबीरजी आहेत ते एका क्षणात उत्तरलेले आहेत. ते म्हणाले, हरिका दास मगहर मर्या, मोक्ष न वंचा जाई. मी हरीचा दास आहे, मी काशीत मेलो नाही आणि मगहरला जाऊन मेलो तरी माझा मोक्ष चुकणार नाही. पण तू तुझं बघ. ते कबीर आहेत, ते स्वतःवर थांबलेले, त्यालाच जोडायचंय, कारण त्याची चूक होतीये विचारांमध्ये. आणि म्हणून ते म्हणतात, ते तुझं बघ मात्र तू. हरिका दास मगहर मर्या, मोक्ष न वंचा जाई. हृदय कठोर मर्या बनारसी, नरक न वंचा जाई. तू कसा आहेस, पण तुझी खात्री आहे का तुला, तू जाणार आहेस मोक्षाप्रती? वाटतंय तुला? अरे तू जाऊच शकत नाहीस. काशीत गेलास ना, अगदी भगवंताच्या पायावर जरी तुझा प्राणोत्क्रमण झालं ना तरी सुद्धा तू तिथे पोहोचू शकत नाहीस. कारण हृदय कठोर मर्या बनारसी, नरक न वंचा जाई. हृदयाने कठोर असणाऱ्या माणसाला काशीत जरी मरण आलं तरी देव त्याला खालीच पाठवतो. अगदी देवाच्या मांडीवर जरी प्राण सोडला तरी आपल्याकडे एक बरं आहे, चित्रगुप्त ही संकल्पना चांगली आहे. सगळ्यांचा हिशोब त्यांनी ठेवलाय वरती. त्यामुळे शेवटच्या घडीला मी काय केलं हे महत्वाचं नाही, जन्मभर काय केलं हे महत्वाचे. आणि कबीरांना हेच दाखवायचं होतं, जन्मभर भले मी काशीला राहिलो असेल, मरायच्या वेळी भले मग उठून मगहरला गेलो असेल, पण शेवटी मी जन्मात काय केलं ते महत्वाचं आहे, मरत्या वेळेचं काही महत्व नाही. कबीरांना सांगायचंय, जागे व्हा, जागे व्हा, आत्ताच जागे व्हा. मोक्ष मिळवायचा असेल तर काशीत जाऊन मरण, हे सगळ्या भंपक गोष्टी आहेत. खरं तर स्वर्ग, नरक, मोक्ष या सगळ्या संकल्पनांच्या कबीर खरं तर पलीकडे गेलेले आहेत. मोक्षाच्या सुद्धा पलीकडे गेलेले आहेत. कारण ज्याला समजलंय आतून ते तत्व, त्याला मोक्ष हे वेगळं स्थान असतं असं वाटतच नाही. कबीर म्हणतात मोक्ष म्हणजे काय, बरणी आहे, मोक्ष मिळाला. मोक्ष मिळत नाही, मोक्ष व्हावा लागतो. आपण किती वेगवेगळी चुकीची क्रियापद वेगवेगळ्या शब्दांना जोडत बसलेलो असतो. मोक्ष मिळतो, ज्ञान मिळतं. ज्ञान मिळत नाही, ज्ञान मिळत नाही. ते काय वस्तू आहे इथून तिथे दिली, मला मिळाली, तुला घे, त्याला दे. ज्ञान मिळत नाही. आपल्याकडे संस्कृतमध्ये ज्ञानासाठी मात्र योग्य क्रियापद वापरलेले आहे. ज्ञान मिळत नाही, ज्ञान होतं. कारण ज्ञान आतच आहे, जाणीव करून द्यावी लागते गुरुनी. ते तुझ्यात आहे बरं. लहान मूल चालतं, चालायला लागतं, एक 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 पाऊल टाकायला लागतं. आई हात धरते, चालवते चालवते चालवते. आई काय त्याला दाखवते का, आता असं टाक, आता 90 अंशात पाऊल उचल आणि मग टाक. नाही, आई फक्त जाणीव करून देते, तो तोल सांभाळण्याची शक्ती तुझ्यात आहे. हा,
ज्ञान आहे ते व्हावं लागतं. तसा मोक्ष मिळत नाही. कबीरजी म्हणतात चुकलं आहे मी, मिळतच नाही मोक्ष. मग काय होतो? मोक्ष होतो. मोक्ष होतो म्हणजे मुच धातू आहे. मुच म्हणजे मोकळं करणं, सोडणं. काल आपण म्हटलं तसं सवेची स्वार, तुम्हीच बसलात घोड्यावर, तुम्हीच लगाम सोडा, लगाम सोडला की मोक्ष. तसं मोक्ष मिळत नाही, तो व्हावा लागतो. आणि म्हणून कबीरजी म्हणतात की मोक्ष काय, नरक काय, स्वर्ग काय, या सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहेत कबीरजी. पण तरी सुद्धा त्याला उत्तर देताना ते म्हणतायत नरकन वंचा जाई. कारण कबीरजी जर हे सांगत बसले की अरे मोक्ष मिळवायचा नसतो, तो होतो, मोक्ष म्हणजे वेगळं ठिकाण नाही, तर समाज ऐकणार नाही. कारण समाज अजून तेवढा प्रगल्भ झालेला नाही. आणि म्हणून कबीरजींना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतंय. अशा ठिकाणी बुद्धिवादी लोकांची काय कुचंबणा होत असेल. मला कळलंय ते तत्व काय आहे, पण समाजाला कळत नाहीये. आणि म्हणून मला त्यांच्या पद्धतीनंच वागावं लागतंय. टिळकांची आठवण झाली असेल अनेकांना. पंचहौद मीटिंग, चहा प्यायला टिळकांनी, इंग्रजही होते बरोबर. बातमी आली पुण्यात, इंग्रजांबरोबर चहा प्यायला. टिळक इतके वरती होते, वरच्या पातळीवरती होते की काय इंग्रजांबरोबर पहिला काय नाथांनी नाही का महारा घरी जेवण घेतलं. पटत होतं टिळकांना. पण तरी टिळक उठून काशीला गेले, प्रायश्चित्त घेऊन परत आले. कारण हा समाज, मला जी माझी तत्व सांगायची ती ह्या समाजाला सांगायची आहे. त्यांनी जर मला मानलं नाही तर मी यांच्यासाठी काय काम करू. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हटलं का म्हटलं, कारण हा लोकसंग्रहाचा भाग टिळकांनी कायम जागृत ठेवला होता. लोकसंग्रह म्हणजे लोकांचा संग्रह नव्हे. लोकसंग्रहाची सुंदर व्याख्या गीतेमध्ये येते. यद्यद या आचरती श्रेष्ठ तत्त देवे रोज. मोठी माणसं जशी वागतात तशीच पुढची माणसं वागायला लागतात. हे तत्व म्हणजे लोकसंग्रह. टिळकांना माहीत होतं की मी असं वागलो, मला मान्य, याच्यात काहीच चूक नाहीये, पण समाजासाठी मला हे करायला हवं. आणि तसं कबीरजींनी स्वर्ग, नरक, मोक्ष या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेक दोह्यांमध्ये स्वर्ग, नरक आणि मोक्ष याविषयी भाष्य केलेलं आहे. कारण त्याला ते त्या समाजापर्यंत पोचवायचं होतं. म्हणून एका दोह्यामध्ये कबीरजी म्हणतात क्या काशी क्या मगहर. काशी काय मगहर काय. क्या काशी क्या मगहर, राम हृदय बस मोरा. अरे काशी काय, मगर काय आणि कुठलं क्षेत्र काय, माझ्या मनामध्ये कोण आहे, राम हृदय बस मोरा. मी जिथे जाईन तिथे हा राम माझ्या बरोबर येणारच आहे. या रामावरती कबीरजींचा विलक्षण विश्वास आहे. रामावरती विलक्षण प्रेम आहे त्यांचं कबीरजींचं. राम राम सब कोई कहे दशरथ कहे न कोई. मी काय म्हणते, रामावरती प्रेम आहे आणि दोह्यात काय म्हणतात ते, राम राम सब कोई कहे दशरथ कहे न कोई. अरे दशरथाचं नाव कोण घेतं, वासुदेवम नमस्यंती वसुदेवम न मानवाः. माणसं वसुदेवाला नमस्कार करत नाहीत, वासुदेवाला करतात. तसं राम राम सब कोई कहे दशरथ कहे न कोई. पण कबीरजी सांगतायत तुम्ही राम राम काय म्हणतात, दशरथ म्हणा. एक बार दशरथ कहे कोटी यज्ञ फल होय. काय राम 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 राम, एकदा दशरथ म्हणा, एकदा म्हणा, कोटी यज्ञांचं फळ मिळणार आहे. क्षणभर थांबतो. रामावर प्रेम करणारेच आहेत ना हे कबीरजी. हा दोहा लिहिणार आहे का वेगळे कोणी आहेत. पण ज्या अर्थी कबीरजींनी लिहिलाय त्या अर्थी विचार करायला हवा. कबीरजींनी काय लिहिलंय, राम राम सब कोई कहे दशरथ कहे ना कोई. दशरथ म्हटलेलं नाही, दशरथ म्हटलंय. दाही इंद्रिय रत होऊन राम कुणीच म्हणत नाहीये. दाही इंद्रिय रत होऊन एकदा राम म्हणा, तो राम तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या सोयीने भरभर भरभर वाचतो दोहा आणि म्हणतो दशरथाचं नाव घ्यायला सांगितलं. पण कबीरजींच्या बाबतीमध्ये पावला पावलात गणित थांबावं लागतं. कारण ते कुठे काय मध्येच मेघ घालून ठेवतील ते आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की रामाचं नाव घ्या. इतकं रामावरती निरतिशय त्यांचं प्रेम आहे. रामावरती प्रेम आहे, रामनामाचा त्यांना ध्यास आहे. आता विरोधकांनी त्यांना इथेच बरोबर कोंडीत पकडले. तुम्ही निर्गुणाचे उपासक ना, मग कशाला पाहिजे नाम.
निर्गुणाचे उपासक आहात, मग रामाचं नाव कशाला? कबीरजी हसले असतील ह्या प्रश्नाला. कबीरजी हसले असतील आणि कबीरजींनी फक्त एवढंच म्हटलं असेल, दशरथ सुत लिहू लोक बखाना, राम नाम का मरम है आना. म्हणजे हसले असतील कबीरजी, म्हणाले असतील, अरे काय हा प्रश्न मला कशाला विचारतोस? हो, मी निर्गुणाचाच उपासक आहे, मी निर्गुणाचाच उपासक आहे आणि तरीही मी राम म्हणतोय. पण तुझ्या डोळ्यासमोर जो राम आहे ना, तो कसा आहे? धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम नवकमल दल स्पर्धी नेत्र प्रसन्नम. माझ्या डोळ्यासमोर तो राम नाही बरं. दशरथ सुत लिहू लोक बखाणा. मी जो राम म्हणतोय आणि तुम्ही जो राम बघताय त्याच्यामध्ये फरक आहे. तुमचा राम हा धृतशर धनुष्य राम आहे, तो हिंदूंचा राम आहे. पण मी जो राम बघतोय तो सगळ्यांचा राम आहे. म्हणजे राम या शब्दाचा अर्थ काय? रमयती सर्वांस रामा, रम्यते अनेन स रामा. जो सर्वांना रमवतो तो राम आहे, ज्याच्यामुळे माणसं रमतात तो राम आहे. आणि म्हणून कबीरजी ज्या ठिकाणी रमले ते त्यांचा राम आहे. आणि कबीरजी कुठे रमलेत? आत्मानंदामध्ये रमलेत, म्हणून तो त्यांचा राम आहे. राम या शब्दाचा अर्थ समजण्यात गफलत झाली आणि म्हणून विरोधकांनी प्रश्न केला. पण कबीरजींनी त्यांना स्पष्ट उत्तर दिलं, दशरथाच्या रामाचं ध्यान मी करत. अहो, कारण तोही माणूस आहे. आपणही त्याला म्हणताना काय म्हटलंय? मर्यादा पुरुषोत्तम आहे तो. आणि मी अमर्याद अशा निर्गुणाचा विचार करणार आहे. आणि म्हणून मी त्या रामाचा विचार करत नाहीये. माझा राम हा माझा आत्मानंद आहे, जिथे मी रमलेलो आहे. मीराबाईंच्या भजनामध्ये तुम्ही बघा, मीराबाईंच्या कितीतरी भजनामध्ये कृष्णाला त्यांनी राम म्हटलंय. आपण इतके चौकटीने असलो, अरे मीरेने कशाला रामाचं नाव घ्यायचं? कृष्ण आहे ना तिचा सखा, मग रामाचं नाव कशाला? मीरेला तेच सांगायचंय की अहो, कृष्णामध्ये माझा मन रमलाय, माझा जीव कृष्णात रमलाय, म्हणून माझा राम तो आहे. आणि म्हणून कबीरजींनी रामनामाचा ध्यास घेतलाय. मी निर्गुणाचाच उपासक आहे, तुमच्या रामाचं ध्यान मी करत नाही. विरोधकांनी विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आता विरोधकांनी दुसरा प्रश्न विचारला. विरोधकांनी काय विचारलं? अहो, तुम्ही मुसलमान ना, त्या जुलाह्यांच्या घरामध्ये राहता, मग तुम्ही परमेश्वर, ईश्वर, विश्वंभर, हरी, गोविंद, विठ्ठल, ईश, इसाई, साई आणि अल्लाह अशी नावं घेऊन का बरं हाक मारतात? राम का नाही राम म्हणतात? का म्हणतात? तुम्ही मुसलमान आहात ना, मग या आमच्या देवांची नावं का घेता? असा प्रश्न कबीरांना विचारलेला आहे. कबीरांनी उत्तर दिलंय, अनिगत की गती का जाणे, न जाने नाव न जाने का. अहो, जो दिसतच नाही त्याच्या नावाचा खल कशाला करताय? मी मुळात निर्गुणाचाच उपासक आहे. जो दिसतच नाही त्याच्या नावाचा विचार कशाला? जे दिसतं त्याला नाव पाहिजे. बासरी आले की आपण म्हणणार कृष्ण, धनुष्य आलं की आपण म्हणणार राम, गजानन आला की आपण म्हणणार गणपती. जिथे आकार आहे, सगुणत्व आहे, तिथे नाम आहे. पण जिथे निर्गुणत्व आहे, निराकारत्व आहे, तिथे नाम असण्याचं काही कारणच नाही. मी निर्गुणाची उपासना करतोय, मग मी परमेश्वर म्हटलं काय, अल्लाह म्हटलं काय, काय फरक पडतो? त्याला आकारच नाही, त्याला रूपच नाही. हे असं कबीरांनी उत्तर दिलेलं आहे. पण याचं काय घडलं असेल? हिंदूंनी त्यांना आपलं मानलं नाही आणि मुसलमानांनीही त्यांना आपलं मानलं नाही. हिंदूंना त्यांना बहिष्कृत करायचं होतं, पण हिंदू म्हणाले तर मुळातच आपल्या जातीत नाही, धर्मात नाही, आपण कोण त्याला बहिष्कृत करणार? आणि मुसलमानांनी सुद्धा त्याला आपलंसं मानलं नाही, कारण मुसलमानांचा एकच देव आणि त्याच्या पलीकडे यांचा विचार चालू आहे. आणि म्हणून मुसलमानांनी त्यांना आपलंसं मानलं नाही. खूप छळलेलं आहे लोकांनी त्यांना. सिकंदर लोदीची राजवट चालू होती. सिकंदर लोदीला कळलं की हा काफिर आहे, धर्मामध्ये राहून धर्मद्वेष करतोय, धर्मद्रोह करतोय, याला पकडा. आणि मग कबीरांना पकडलं लोकांनी, त्याच्यावर फिर्याद टाकली, त्याच्यावर गुन्हे काय दाखल केले कबीरांवरती? विश्वबंधुत्व आणि इतर धर्मियांवरती
प्रेम करणे, इतर धर्मियांशी सलोख्याने वागणे हे गुन्हे दाखल केले कबीरांवर आणि त्यांना लोधीच्या समोर उभं केलं. लोधी काही प्रश्न विचारत होता, त्याचे वकील काही प्रश्न विचारत होते. कबीरांची नजर कुठेतरी अनंतात लागलेली होती. लोधींनी विचारलं, काय रे, मी तुझ्याशी एवढं बोलतोय, कुठे बघतोयस, काय बघतोयस तरी काय? कबीरजी म्हणाले, अहो काही नाही, सुईच्या नेढ्यातनं हत्ती उंट घोडे चाललीयस, त्याची गंमत बघतोय. सुईच्या नेढ्यातनं हत्ती उंट घोडे चालले त्याची गंमत बघतोय. हे इतकं बुद्धिमान वाक्य झेपणारं नव्हतं लोधीला. सुईच्या नेढ्यातनं सगळे जण चाललेले आहेत, कारण हत्ती म्हटला तरी त्याच्यात तेच ब्रह्म आहे, घोडा म्हटला तरी त्याच्यातलं ब्रह्म हे एवढंच आहे, त्याच्यातलं चैतन्य इथून तिथे जाऊ शकतं, ज्योत इथून तिथे जाऊ शकते. ते सगळे सुईच्या नेढ्यातनं जाताना मी पाहतोय, पण ही बुद्धिमत्ता झेपणारी नव्हती लोधींना. विलक्षण हाल कबीरांचे झालेले आहेत. कबीरांना ना मुसलमानांनी आपलंसं केलं ना हिंदूंनी आपलंसं केलं. याच्यावरती इक्बाल साहेबांचा एक अप्रतिम शेर आहे. इक्बाल कोण? शायर, सारे जहां से अच्छा लेणारे इक्बाल. त्यांनी असं म्हटलंय की जाहिर तंग नजरने मुझे काफिर जाना. म्हणजे मुसलमानांमधले जे मुख्य होते, धर्मगुरू होते, त्यांनी मला काय म्हटलं? काफिर, शत्रू. जाहिदे तंग नजर ने मुझे काफिर जाना और काफिर समझता है कि मुसलमान हूं मैं. मुसलमानांनी मला जवळ केलं नाही का, हा हिंदूंच्या देवाचं नाव घेतो, आणि हिंदू म्हणाले हा मुसलमान आहे. त्यामुळे त्यांना कुठेच स्थान खऱ्या अर्थानं नव्हतं. पण कबीरजी गेल्यानंतर मात्र आणि त्यांचं मोठेपण सिद्ध झाल्यानंतर मात्र प्रत्येक माणूस पुढे आला आणि हा आमचा आहे बरं, हे आमचे आहेत असं सांगायला लागला. आणि पुरावे काय दिले, कुठल्या धर्माचे आहेत सांगताना? मुसलमान पुढे आले, म्हणाले अहो ते लुंगी नेसायचे. हिंदू म्हणाले नाही नाही, काही वेळा आम्ही त्यांना धोत्रातही पाहिलंय. मुसलमान म्हणाले अहो कबीर हे नाव आमचे. हिंदू म्हणाले अहो त्याचं मूळ नाव करवीरच होतं, ते अपभ्रंश होत 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 कबीरापर्यंत आलेलं. सांगायचा मुद्दा, आता जेव्हा महत्व सिद्ध झालंय, हा आपला स्वभाव आहे. जेव्हा महत्व सिद्ध झालं तेव्हा मग ते आपले. रवींद्रनाथांच्या बाबतीत असंच घडलंय. जेव्हा त्यांनी जनगण मनसारखं काव्य लिहिलं तेव्हा लोकांनी ती पंचम जॉर्जची भूपाळी आहे असं म्हणून त्यांना हिणवलं. तुमच्या लेखणीतलं तुम्ही पंचम जॉर्जचं भूपाळी गायलेली आहे, त्याच स्तवन गायलेलं आहे. त्यांनी ओरडून सांगितलं हे शक्य नाही, माझ्या लेखणीत नाही असं येणं कदापि शक्य नाही. आणि जेव्हा 1913ला रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा हीच सगळी मंडळी खास अभिनंदन करण्यासाठी गाडी करून तिथपर्यंत गेली होती. का? त्यांचं महत्व परदेशात सिद्ध झालं ना, मग आता आपल्याला म्हणायला जाऊ. आणि त्या भाषणामध्ये रवींद्रनाथ म्हणाले होते की तुम्ही जी सुरई माझ्या समोर धरली आहे त्या सुरईतली मदिरा ही रंग बदलणारी आहे आणि अशी रंग बदलणारी मदिरा मी स्वीकार करू शकत नाही. कबीरांच्या बाबतीत तेच घडलं ना. जेव्हा होते कबीर सांगत होते, मोठ्या मोठ्यांनी काही सांगायचा प्रयत्न करत होते, त्यावेळेला ही माणसं हा हिंदू का मुसलमान याच्यातच अडकलेली होती. आणि जेव्हा ते गेले तेव्हा मात्र कबीरजींना हा माझा असं प्रत्येक जण सांगायला आलेले आहे. कबीरजींनी इतकं सुरेख सांगितलंय. कबीरांच्या मनाला कायम एक खंत लागलेली आहे. काय खंत आहे? माणसांनी ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार माणसं करत नाही आणि जे सोडून द्यायला पाहिजे त्यालाच कवटाळून बसलेली आहे. ती खंत कबीरांनी कित्येक पदांमध्ये आणि कित्येक दोह्यांमध्ये अप्रत्यक्षरित्या मांडलेली आहे. विचार करायचा मुद्दा आहे. कबीर हा विचार आहे, सगळा विचार आहे. विचारांनी रूप घेतलं तर कसं होईल, तर तो कबीर असेल. काल आपण बघत असताना अनेक गमतीशीर मजेशीर उदाहरणं बघत 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 पुढे चाललो होतो. आज प्रयत्न करूनही मी ते देऊ शकत नाही, कारण कबीर हा मजेचा विषयच, तो पूर्णत्वानं विचाराचा विषय आहे, फक्त विचार आहे. कबीरजींनी ही खंत मांडलेली आहे की लोक ज्याचा विचार करायला हवा त्याचा विचार करत नाहीत आणि जे नको त्यालाच कवटाळून बसतात. हा विचार करण्याचा मुद्दा आहे. आपणही अंतर्मुख होण्याचा विचार करायला पाहिजे की खरंच मी पण असं वागतेय का, ज्याचा विचार करायला हवा ते मी सोडून दिलेला आहे का, आणि जे खरंच काही गरजेचं नाही त्यालाच धरून ठेवलं आहे का. एक थोडंसं वैयक्तिक उदाहरण सांगते. माझी एक मैत्रीण आहे,
तिला 2 मुलं आहेत, तिने त्या दोघांची मुंज केली नाही. आम्ही विचारलं तिला की का नाही मुंज केली, तिने इतकं सुरेख स्पष्टीकरण दिलं त्याचं. ती म्हणाली उपनयन गुरुच्या घरी घेऊन जायचंय त्यांना. आता आहे कुठे गुरुचं घर? कुठे संध्या करणार आहेत ही मुलं? कुठे गायत्री मंत्र म्हणणार आहेत? तिने मुंज केली नाही. आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या नातेवाईकांनी मात्र तिला दोषच दिला. का? आपण ही पारंपरिक करत आलेलो आहोत, ही रूढी आहे, ही परंपरा आहे. पण का? विचार करायला हवा, आणि एखाद्याने विचार केला तर तो विचार समजून तरी किमान पक्षी घ्यायला हवा. इथे भास्कर कॉलनीमध्ये आमच्या नात्यातल्या एकांची मुंज होती आणि भिक्षावळ चालू होती. मी त्या भिक्षावळीत मागे होते. भातखंडे सर माझे गुरु मला भेटले. त्यांनी मला एकच विचारलं, नाचत दिसत नाहीस नाही भिक्षावळीत? कारण भिक्षावळ म्हणजे भिक्षावळ हा असा थाटच नाहीये. त्या मुलाला आता भिक्षा मागायला शिकवायचे. आता तुझा उदरनिर्वाह भिक्षेवरती होणार आहे हा सांगण्याचा विधी येतो. ओम भवती भिक्षांते. त्या मुलाला पाठवायचंय गुरुगृही. नाचत कसं जातोय आपण? ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा आपण करत नाही, जे सोडायला हवं ते सोडून देत नाही. व्याख्यान झाल्यानंतर किती वेळा हा मुद्दा येतो की खरंच आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा वाटतं की अरे मी हे जे सांगितलं त्याचा विचार करा ना. रवींद्रनाथांवरचं भाषण झाल्यानंतर 1.5-2 तास त्यांच्यावरती बोलल्यानंतर एक व्यक्ती आली, मला म्हणाली चांगलं बोललात तुम्ही. म्हटलं धन्यवाद. मग म्हणाले की पण तुम्ही एवढं सगळं सांगितलं त्यांच्या त्या नोबेल पारितोषिकाविषयी, त्या गीतांजलीविषयी, त्यांच्या कवितेविषयी, लेखनाविषयी, नाटकाविषयी, पण तुम्ही त्या ॲना तरखडकर विषयी काही बोलला नाहीत. अरे तो त्यांचं वैयक्तिक जीवन आहे, ते ती त्यांची मैत्रीण असेल. मी त्या वैयक्तिक जीवनामध्ये का डोकावून बघायचं? त्यांनी बाकी एवढं काम करून ठेवलंय, तो विचार करूया ना. ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार केला जात नाही, जे सोडायला पाहिजे ते सोडलं जात नाही. आपण कोण आहोत? व्यासांनी सुद्धा हात टेकले. एवढी पुराणं लिहिली, एवढं महाभारत लिहिलं, ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिलं. कबीरांनी वारंवार सांगितलंय लोकांना, अरे आवश्यक गोष्टीचा विचार करा. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. जे सांगायचं मी जे इतका वेळ बोलतेय, कबीरजीने एका वाक्यात सांगून टाकलं, जाती न पूछिए साधू की, पूछ लीजिए ज्ञान. तो कुठल्या जातीचा आहे हे विचार करण्याची गरज नाही, तो काय सांगतो हे महत्व. सिद्धांत मांडला. आता या सिद्धांताला पुढे काय पाहिजे? दाखला पाहिजे. नाहीतर लोक मान्य करत नाही. उदाहरणं दिली पाहिजेत. सिद्धांत उदाहरण, सिद्धांत उदाहरण, सिद्धांत उदाहरण ही फक्त दोह्याची पद्धत नाही, तर ही आपल्या सुभाषितांची पद्धत आहे. संस्कृत मधल्या खलत करोति दुर्वृत्तम नूनम फलती साधुषु. सिद्धांत म्हणला. काय सिद्धांत म्हणला? वाईट माणसं काहीतरी विचित्र काम करून ठेवतात आणि त्याची सगळं फळं मात्र सज्जनाला भोगावी लागतात. खलत करोति दुर्वृत्तम नूनम फलती साधुषु. सिद्धांत मांडला, पण आपण विश्वास ठेवणार आहोत का जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत? मग सिद्धांताला उदाहरणही द्यायला हवं. काय उदाहरण दिलं? दशाननो हरत सीता बंधनम तु महोदधम. त्या रावणानं सीतेचं अपहरण केलं, दुष्कृत्य रावणानं केलं, आणि बंधन कुणाला पडलं? समुद्राला. कारण समुद्रावरती सेतू बांधला गेला, समुद्र विभागला गेला. किती सुंदर उदाहरण, किती चपखल बसणारं उदाहरण दिलंय. तसं कबीरजी करतात. पहिल्या ओळीमध्ये सिद्धांत मांडतात, दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा दाखला देतात. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. सिद्धांत मांडून झाला. आता उदाहरण काय म्हटलं उदाहरणात त्यांनी? मान करो तलवार का, पडा रहें दो म्यान. कशाचा विचार करणार तुम्ही? म्यान किती छान आहे, ते सजवलंय का? त्याला गोंडे बांधलेत का? उपयोग नाही. म्यानाचा काहीही उपयोग नाही. त्या म्यानामध्ये जोपर्यंत तळपती तलवार नाही तोपर्यंत म्यान शून्य आहे. म्हणून कबीरजी म्हणतात, मान करो तलवार का, पडा रहें दो म्यान. मान कुणाला? तलवारीला, म्यानाला नाही. तसं मान कुणाला? साधूला, त्याच्या ज्ञानाला, त्याच्या जातीला नाही. का कबीरजी हे सांगतात वारंवार? किती दोह्यांमध्ये सांगितलंय कबीरजीने, अरे असं नका करू, असं नका करू. तो काय सांगतोय ते ऐका, तो काय सांगतोय ते ऐका.
तो काय सांगतोय ते ऐका, म्हणजे मी काय सांगतोय ते ऐका, माझ्या जातीचा विचार करू नका. का सांगितलं कबीरांनी? कारण कबीर ज्या जातीमध्ये होते जुलाहा, त्याच्यातही ते उपजातीत होते. ही बाई फक्त भारतीयात समजू शकतात. जाती, जातीत जाती, त्याच्यात जाती. किती आत जायचं जाती शोधायला? त्यामुळे ते जुलाहा जातीत होते. ते जुलाहाच्यात सुद्धा आणखी एक म्हणे उपजात आहे. ती जात कुठली? कोरी. आणि ही कोरी जात अगदी खालच्या पातळीची मानली गेलेली आहे. स्वतः कबीर म्हणतात हम जाती कमी ने. काय झालं असेल हे लिहिताना कबीरांच्या मनाला? अर्थात कबीरांनी सगळंच सोडलेलं होतं, त्यामुळे त्यांना वाईटही वाटलं नसतं. पण लिहिताना त्यांनी लिहिलंय हम जाती कमी ने. अरे आमची जातच कमी नाही आहे, आमची जातच खालच्या पातळीची, असं कबीरांनी म्हटलंय. कोरी जातीचं काय वैशिष्ट्य? कोरी जातीतली मंडळी ही खरं तर हिंदूच होती. पण हिंदूंनी त्यांना कधीच आपलंसं मानलं नाही, कधीच त्यांना प्रेम दिलं नाही. म्हणून त्यांना वाटलं अरे जगण्याचा साधा अधिकारही नाही आहे आपल्याला या धर्मात. वाईट वाटेल ऐकताना, पण हे खरं आहे. त्यांनी म्हटलंय आपण हिंदू म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारे वगैरे, हे पुस्तकात लिहिण्यापुरतं योग्य आहे. आज कबीर बोलतोय आपण, त्यामुळे ते रामदासांपेक्षा सुद्धा कडक आहेत. आणि कडकपणा कसा असतो आत्ताच सांगितलंय, मोबाईल जप्त होऊ शकतात आज. कडक आहेत ते रामदासांपेक्षा सुद्धा. आणि म्हणून ते स्पष्ट सांगतायत की हिंदू धर्माने आम्हाला इतकं खाली ठेवलं होतं की आम्हाला कधी जगण्याचा अधिकारच मिळाला नाही या जातीला. आणि म्हणून असं वाटलं की कदाचित त्या धर्मात जरा तरी श्वास घेता येईल, आणि म्हणून त्या धर्मात गेलं. पण हे परके आहे, म्हणून त्यांनी सुद्धा कधी आम्हाला जवळ केलं नाही. अशा अत्यंत खालच्या जातीमध्ये कबीर कोरी जातीमध्ये वाढलेत. आणि म्हणून त्यांना सांगावं लागतंय जाती न पूछो साधू की, अरे पूछ लीजिए ज्ञान. बरं, कपडे मात्र याच जातीने केलेले घालतो आपण. तो बनारसी शालू आजही असाच कोणीतरी कोरी जातीतला माणूस घडवत असेल, त्याच्या हातावरती फुटकळ 5 ते 10 रुपये ठेवले जात असतील, मधला अडता दलाल कितीतरी रुपये कमवून जात असेल. आजही याच्यात काही सुधारणा आहे का? नाही. बरं, आपलं सगळं चित्त बाह्य अंगाकडे. एका सुभाषितामध्ये एकाने विचारलंय किम वाससा तत्र विचारणीयम. अरे काय एवढं वस्त्रांचं महत्त्व आहे, काय एवढं वस्त्रांची महती गातोयस? दुसरा काय म्हणतो? किम वाससा तत्र विचारणीयम. तो म्हणतो वासप्रधानम खलु योग्यताया. लक्षात घे, माझी पत या वस्त्राने ठरते बरं. म्हणूनच आपल्या घरातले कपडे एक असतात, बाहेर जायचे असतात, ठाण्यातले असतात, ठाण्याच्या बाहेर जायचे असतात. का? कारण आपल्याला मनात ते ठसलंय, माझ्या वस्त्रावरनं माझी पत कळणार आहे. नशीब जात कळत नाही, माझ्या वस्त्रावरनं माझी पत कळणार आहे हे ठसलंय. किम वाससा तत्र विचारणीयम वासप्रधानम खलु योग्यताया. आणि उदाहरण काय दिलं? उदाहरण पाहिजे. सुभाषित आलं की त्याला दाखला आला पाहिजे. उदाहरण काय दिलं? पीतांबरम वीक्ष ददौ स्वतन्या दिगंबरम वीक्ष विषम समुद्र. समुद्राने बघितलं, अरे दोन्हीवर ताकदीचे बरं. विष्णू पण तेवढा ताकदवान आहे आणि शंकर पण तेवढा ताकदवान आहे. कुणाला द्यावा लक्ष्मीला? लक्ष्मी समुद्रातनं आली ना, त्यामुळे ती समुद्राची मुलगी आहे. आता कुणाला द्यावे? कोण बरं जावई म्हणून बरं आहे? बघतोय विष्णू. आणि मग त्याच्या लक्षात आलं, समुद्राच्या लक्षात आलं की छे याला नको. हा काय दिगंबर, काय माझ्या मुलीला देणार आहे? गळ्यात काय? नाग. गण कुठले? भूतप्रेतांचे. याला छे दिगंबर आहे, मग ह्याला देऊया. हा कसा आहे? झळझळीत पितांबर नेसून आलाय. वस्त्रानं माणसाची पत ठरते. कबीरजी म्हणतात वस्त्र आमच्याच हातनं विणलं जात आहे, पण त्या जातीला मात्र आपल्याकडे स्थान दिलेलं नाही. काय झालं असेल कबीरांचं? आपण कितीही म्हटलं की कबीरांना ते स्थितप्रज्ञत्व आलेलं होतं, नाही त्यांना दुःख वाटलं, सगळं मान्य आहे. पण अरे कुठल्या तरी एखाद्या क्षणी त्यांना हे आलं ना, म्हणून ते लिहितायत ना जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. पण एकदा ईश तत्वाची झलक मिळाल्यानंतर कसली जात आणि कसला धर्म? तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं. तुका म्हणे नाही जातीचे काम, ज्याचे मुखी राम तोची धन्य. एकदा ईश तत्व काय आहे कळल्यानंतर मग सगळं खोल वाटायला लागतं. आपल्याकडे किती सुंदर शब्द आहे, ज्याला ईश तत्व कळलं तो उदासीन होतो. कालपासून आपण खूप बोलतोय शब्दांवरती, कारण शब्दांचे अर्थ बदलत चालले.
उदासीन होतो म्हणजे आपण म्हणतो काय उदासीन आहे तू, काही त्याला करावंसं वाटत नाही. पण उदासीनचा मूळ अर्थ काय? आसीन म्हणजे बसलेला आणि उत म्हणजे वर बसलेला. आता तो आपल्या इतक्या वरती आहे की त्याला काहीच नाहीये या सगळ्याशी. तो उदासीन आहे. बुद्धिमत्तेनं ज्ञानानं ईश तत्वाची झलक मिळाल्यानंतर तो आपल्यात बसत नाही, तो वर बसतो. आता वरून तो सगळं पाहतोय म्हणून तो उदासीन आहे. पण एकदा ईश तत्वाची झलक मिळाल्यानंतर मग जात पात काही काही राहत नाही. मुखी नाम असेल तो धन्य आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. आपल्याकडे किती छान शब्द आहे या सगळ्याला. वैष्णव, सगळे वैष्णव आहेत. वैष्णव म्हटलं की जात सांगायची गरज खरं तर नाही. वैष्णव म्हणजे कोण? विष्णू अयम, हा विष्णूचा, तो विष्णूचा, ती विष्णूची, ही विष्णूची. अरे सगळे विष्णूचेच आहेत. मग एकाच व्यक्तीचे जर सगळे आहेत मग जातपात कशी वेगळी होईल? म्हणून ते वैष्णव सगळे एकत्र आलेले आहेत, ते वैष्णव आहेत. ज्याचे मुखी राम, ज्याचे मुखी नाम, तो चितून. या वैष्णवानी गळ्यात तुळशीची माळ घातलेली आहे आणि म्हटलंय की ज्यानं तुळशीची माळ घातली तो त्याचा. गळ्यात माळ घातली की तो देवाचा. काय सुंदर कल्पना आहे. नुसती माळ घालून देवाचा होत नाही, पण तरी म्हटलंय आपल्याकडे त्यांनी माळ घातली की तो देवाचा. अनेक त्याच्यामध्ये कल्पना आहेत, पण मूळ कल्पना ती माळ महत्वाची आहे. म्हणून आपल्याकडे वारकरी माळकरी असं म्हटलं जातं. रामायणामध्ये किती सुंदर कथा आहे. वाली आणि सुग्रीव द्वंद्व चालू आहे आणि राम आज वालीचं निर्दालन करणार आहेत. पण वाली आणि सुग्रीव हे इतके सारखे आहेत दिसायला बंधू की कळतच नाहीये रामाला की त्यातला नेमका वाली कोण आणि सुग्रीव कोण. राम गडबडलेले आहेत, गोंधळलेले आहेत, काय करावं कळत नाहीये. बुद्धिमतां वरिष्ठ हनुमंत बाजूला उभे आहेत. हनुमंतांना हे कळलंय की राम समजू शकत नाहीये वाली कोण आणि सुग्रीव कोण. त्यांनी काय केलं? पटकन तुळशीची पानं काढली, त्याची माळ केली आणि जाऊन सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातली आणि म्हटलंय माळ घातलेला तुझा. त्यामुळे ज्यांनी माळ घातली तो त्याचा, म्हणून तो वैष्णव. पण कबीरजी म्हणतात नुसती माळ घालून उपयोग नाही, ती माळ फिरली पण पाहिजे. ती माळ फिरली पण पाहिजे, त्याच्यामधनं भगवंताचं नावही घेतलं गेलं पाहिजे. ती माळ फिरली पाहिजे. माला फिरे करमाही, जीभ फिरे मुखमाही, मनवा तो चहू दिसी फिरे, येतो सुमिरन नाही. किती वेळा आपण हा दोहा ऐकलाय, पण त्या दोह्यातली गोडी कमीच होत नाही, कारण ते खरं आहे. माला फिरे करमाही, जीभ फिरे मुखमाही, मनवा तो चहू दिसी फिरे, येतो सुमिरन नाही. सुमिरन करायचं आहे तर मनका मणका फेर असं कबीरजी म्हणतात. मनका मणका फेर, मणी मणका म्हणजे तो माळेतला नको फिरवूस, मग कशातला फिरव? मनका मणका फेर, मनातला मणी फिरव, म्हणजे मग तुझं लक्ष तिथे राहील. ही पहिली स्टेज आहे, हा पहिला टप्पा आहे. कबीरजींनी सांगितलंय नाम कसं घ्यावं? मनका मणका फेर. मग पुढे जाऊन म्हणतात करायची काय तुला माला? नाम घ्यायचंय ना, माला कशाला हवी? ये छोड़कर मैंने तो वो तस्बीह छोड़ दी फराज, ये सोचकर मैंने तो वो तस्बीह तोड़ दी फराज, उसका नाम क्या गिनकर लूं जो बेहिसाब पे. अहमद फराज साहेबांचा शेर आहे. उसका नाम क्या गिनकर लूं, मोजून घेऊ 108 108. अरे तो जे देतोय ते 108च्या कितीतरी पटीत आहे. उसका नाम क्या गिनकर लूं जो बेहिसाब पे. पण कबीरजी म्हणतात माळेची गरजच नाही. एक फकीर आहे, मशिदीच्या बाहेर बसलाय, कधी मशिदीत जात नाही, कधी माळा ओढत नाही. मौलवींना राग येतोय. मौलवी म्हणतात अरे कधीतरी आत ये, कधीतरी माळ ओढ, कधीतरी देवाचं नाव घे. तो काय सांगतो? मैं वो लकड़ी की तस्बीह के दाने नहीं गिनता. तस्बीह म्हणजे माळ. लकड़ी के तस्बीह के दाने नहीं गिनता, जितनी भी अच्छी सूरत वाले हैं वही मेरे तस्बीह के दाने हैं, निगाहों में फिरते रहते हैं, इबादत होती जाती. कशाला माळा हवी? माळेची सुद्धा गरज नाही. मनातल्या मनात जप चालू आहे. आता कबीरजी पुढच्या टप्प्यावर जातात. पहिले माळ, माळ सोडा, मन 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 सोडा. आता काय म्हणतात? ना जीभ फिरे ना मन डोले. जप असा असायला हवा असं कबीरजींनी सांगितलंय. ना जीभ फिरे ना मन डोले. जीभ तर हलवू नका, कळवूच नका तुम्ही काही करताय ते. आपल्याकडे साधना ही गुप्त असावी असंच म्हटलं जातं.
माळ दिसूच नये म्हणून आपण माळ पिशवीत घालून काही काही जण जप करतात, पण तरी कळतं आम्हाला. पण साधना ही गुप्त असावी असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणून माळा हातात घेऊच नका, जीभही फिरते असं दिसू देऊ नका. आणि जिभेच्याही पलीकडे जाऊन कबीरजी म्हणतायत, ना जीभ फिरे ना मन डोले, मन सुद्धा डोललेलं चालणार नाही, इतका स्थितप्रज्ञतेनं जप जर करता आला तर ठीक आहे. एवढी अवघड गोष्ट आहे. कबीरांनी एक एक पायरी आपली सांगत चालले राव. कबीर तुम्ही म्हणजे काय आम्ही आहोत का आम्ही म्हणजे तुम्ही आहोत? पण कबीरजी म्हणतात प्रयत्न तर करून बघा, मनाला सुद्धा झटका लागणार नाही असा जप करा असं कबीरांनी सांगितलंय. म्हणजे काय करायचं? म्हणजे काय करायचं? जप सुरू झाला की मनाला झटका बसणार आहे, जप थांबला की पुन्हा मन शांत होणार आहे, पुन्हा काही वेळांनी मनाला आपण जपाला सुरुवात केली की मनाला झटका बसणार आहे, ती तार पुन्हा खेचली जाणार आहे, थांबलो की तार शांत होणार आहे. हे असं होत राहणार आहे. मग कबीर म्हणतात ते होणार नाही असं करा. मग आपण म्हणून नकोच ते नामस्मरण, तार हालायलाच नको. कबीर म्हणतात ह्याचा उलटा विचार करून बघा, सुरू बंद असं करण्यापेक्षा तो सततच चालू असेल तर, ती तार सततच छेडली जात असेल तर तो थांबूच नका ना जप, ती तार सततच छेडली जाऊ द्या असं कबीरांचं म्हणणं आहे. म्हणून ना जीभ फिरे ना मन डोले, मन सुद्धा डोलत नाहीये, ते चालूच आहे आतमध्ये कुठे ना कुठेतरी मागची एक तार वाजते. आणि म्हणून आपल्याकडे अध्यात्मामध्ये एक तारीला महत्व आहे. बाकी किती का तारा वाजेनात, काही का घडेना, पण ती एक तार मात्र सतत त्याच्या स्मरणामध्ये वाजली पाहिजे, हा त्याच्या मागचा भाग आहे. ती एक तार वाजावी. आणि याला किती सुंदर शब्द दिलाय आपल्याकडे, अनुसंधान. याला अनुसंधान असं म्हटलेलं आहे. अनुसंधान म्हणजे धार हिंडते आकाशी चित्त तिचे, हा अनुसंधानाचा एक भाग आहे. अनुसंधानाची एक अप्रतिम कल्पना विनोबांनी काढली होती. विनोबा असते, विनोबांच्या आईने सांगितलं, जा रे विन्या, त्या पिंडीवरची घागर, ते काय कलश आहे तो बघ, त्या कलशामध्ये पाणी आहे का बघ, नसेल तर पाणी घाल, म्हणजे तो अभिषेक चालू राहील. सकाळीच गेले विनोबा आणि गणित दिसते, त्यांनी दिवसभर बसून हिशोब केला, किती लागतं पाणी, 2 बादल्या दिवसभरात, तेवढं पाणी त्या अभिषेकाला लागतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठले, 2 बादल्या घेतल्या पाण्याने भरून आणि पिंडीवरती घालून मोकळे. घरी आले, आईला म्हणाले आज काही काळजीचं कारण नाही, अभिषेक झाला. कसा झाला अभिषेक? अगं मी 2 बादल्या घालून आलो, तेवढंच लागतं पाणी, मी मोजलंय. त्यावर विनोबांच्या आईने म्हटलं होतं, अरे असा अभिषेक मी सुद्धा घालू शकले असते. पण थेंब 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 पडत राहणं पिंडीवरती हे जास्त महत्वाचं आहे. क्षणाक्षणाला त्या एका थेंबानं प्रत्येक वेळेला शंकराची पिंड ओली होणं, ते फक्त शंकराची पिंड ओली होत नाही, तर त्याच्या नामस्मरणाने माझं चित्त सुद्धा ओलाव्यामध्ये राहतं, माझं चित्त सुद्धा ओलं होतं. ते अनुसंधान. इतका सुंदर विचार विनोबांच्या आईने त्यांना दिलेला आहे की अनुसंधान म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक घडीला त्याची तार वाजत असणं आणि तीच तार वाचणं कबीरजींना अभिप्रेत आहे. किराणा घराण्याचे अध्वर्यू अब्दुल करीम खान साहेबांना कोणी विचारलं म्हणे, कधी कधी रियाज करता हो? हा प्रश्न विचारणारा काय असेल? कधी कधी रियाज करता? ते म्हणाले कधी करत नाही ते विचारा. हे अनुसंधान. कधी करत नाही, सततच करत असतो, वेगळा विचारच येत नाही मनामध्ये, कामं चालू आहेत एका बाजूला, पण त्याच वेळेला माझं त्याच्याशी अनुसंधान सुद्धा लागलेलं आहे मनामध्ये सतत. आणि म्हणून खूप त्या तिथे पोचलेले गायक बघा, कधीतरी स्वतःच हात हलवतात, कधी स्वतः वा वा म्हणत जातात, कारण ते आपल्यात नसतात, त्यांचं अनुसंधान कुठेतरी वेगळीकडेच लागलेलं असतं, ते त्या स्वरांच्या दुनियेमध्येच असतात. आणि म्हणून कबीरजींनी हे इतकं छान सांगितलं. कबीरजींचा दोहा काय अनुसंधानावरचा, ते सगळ्यात महत्वाचं. ही बाकीची उदाहरणं नंतरची आहेत. आज कबीरजींचा दोहा काय आहे अनुसंधानावरचा, कबीरजींनी इतकं छान सांगितलंय. ते म्हणतात, सुमिरन की सुधी यो करे, सुमिरन की सुधी यो करे जो घागर पनिहार, हाले डोले सुरती में कहे कबीर विचार. सुंदर दोहा आहे. सुमिरन की सुधी यो करे जो घागर पनिहार. एक स्त्री आहे, पाणी आणायला गेली आहे, 3 कळशा घेऊन येण्याची तिची क्षमता आहे. एकावर एक अशा 3 कळशा तिने भरून पाण्याने गच्च भरून घेतलेल्या आहेत आणि ती आता घरी परत यायला लागलेली आहे.
वाटेत कोणी दिसलं त्याच्याशी बोलतेय, मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणींना सासूच्या गाराणी सांगतेय, सगळं चालू आहे. तिने त्या 3 घागरी सांभाळण्यासाठी बाकीच्या गोष्टी नाकारलेल्या नाहीत, पण तरीही तिच्या घागरीतला एक थेंबही खाली डचमळत नाही. हे अनुसंधान आहे असं कबीरजी म्हणतात. सुमिरन की सुधे यो करे जो घागर पनिहार. त्या घागरीतनं पाण्याचा एक बिंदू सुद्धा उडत नाही. तिचं लक्ष जरी अवतीभोवतीच्या गप्पांमध्ये असलं तरी तिचं ध्यान मात्र त्या घागरीवरती आहे. लक्ष आणि ध्यान याच्यातला फरक सांगितला. लक्ष अवतीभोवती असे नका, पण ध्यान कुठे असावं? त्या घागरीमध्ये, त्या घागरीच्या पाण्यामध्ये असावं. त्यातला एक थेंबही बाहेर होऊन येता कामा नये. कहे कबीर विचार. किती सोप्या पद्धतीने सांगितलं. अनुसंधान किती सहज सांगून गेले कबीरजी. का सोपं सांगितलं? कारण त्यांच्या अवतीभोवतीचा समाज. त्याला इतकं सोपं सांगितल्यानंतरच ते कळणार होतं. उपदेश करावा तर तो कबीरजींनीच करावा. गंमत म्हणजे ते उपदेश करतात असं वाटतच नाही. उपदेश कधी कंटाळवाणा होतो? जेव्हा त्याच्यामध्ये आज्ञार्थी क्रियापद येतात, जेव्हा त्याच्यामध्ये विद्यार्थी क्रियापद येतात, तेव्हा उपदेश कंटाळवाणा होतो. कबीरजी उपदेश करताना शक्यतो ही क्रियापद टाळतात. म्हणजे त्यांनी हे सांगितलं, काय पाळावं सांगितलं, काय टाळावं सांगितलं, काय गाळावं सांगितलं, काय गिळावं तेही सांगितलं. पण अशा पद्धतीने सांगितलं की वाटतच नाही मग आपल्याला उपदेश करतात. कबीरजी चमचा तोंडात भरवत नाहीत. ते फक्त चमचा भरून ठेवतात आणि म्हणतात तुझा तू घे, कारण माझं अन्न तुला पचेलच असं नाही. कारण ते बुद्धिवादी आहेत. त्यामुळे बुद्धिवादी लोकांचा हाच प्रश्न पडतो. ते खूप सांगू पाहतात, आपण तेवढी स्वीकारण्यामध्ये योग्यता नसते आपली. तुझमें कोई कमी नहीं, मेरी ही झोली तंग है. ह्याच बुद्धिवादी लोकांचा प्रश्न पडलेला आहे. सावरकरांचं काय झालं? 1930 साली लिहिलेली कविता 2015 मध्ये सुद्धा आपण स्वीकारू शकत नाही. ती त्यांनी भरवली असती आपल्याला तर आपल्याला अपचन झालेलं असतं आणि म्हणून त्यांनी फक्त लिहून ठेवली. बघा कधी जमलं तर स्वीकारा. तसं कबीरजी घास भरून ठेवतायत चमच्यांमध्ये पण भरवत नाहीयेत. तुम्ही घ्या, तुमचा वाटला तर तुम्ही घ्या. पण एक आहे, कबीरजी दोहा सांगताना विचार प्रवृत्त करतायत आपल्या. एक क्षण असा येतो कबीरजींचा दोहा वाचताना आपण थांबतो. जसं काल आपण म्हटलं, मूर्ख लक्षण वाचताना निदान एकदा तरी विचार येईल की अरे आपण नाही ना मूर्ख. तसं कबीरजींचा दोहा वाचताना आपण विचारमग्न होतो. आपल्याला मनात विचार करायला सुरुवात होते. आपल्या मनात पाव पलकी सुधी नाही, करे काल का राज. कबीरजी चाललेत रस्त्याने, बसलेत काही माणसं पारावरती, गप्पा टप्पा, मग वादविवाद, मग भांडणं, मग इतकी भांडणं की त्यांना एकमेकांना सोडवायला लागलेत. तेव्हा एक माणूस म्हणतोय, नाही तुला उद्या दाखवलं ना इंगा, नाव बदलेन. कबीरजी तिथेच उभे राहून हसायला लागलेत. का? 2 गोष्टी आहेत हसण्यासारख्या. आपण किती ठामपणे सांगतो ना, नाव बदलेन. तुला काय अधिकार? आपलं नाव सुद्धा आपण ठेवू शकत नाही. आपलं नाव सुद्धा दुसरं कोणीतरी ठेवतं. आपलं नाव बदलण्याचा अधिकार आपल्याला आहेच कुठे? आणि तरी आपल्या नावावरती आपला केवढा अभिमान असतो. कबीरजी म्हणतात तेच पहिलं काढा, आपलं नाव सुद्धा तुझं नाहीये रे बाबा, ते तू ठेवलेलंच नाहीये. म्हणून नाव बदलीन काय म्हणतोय? आणि कधी म्हणतोय? नाही तुला दाखवलं भविष्यात तर बघ. भविष्यात पाव पलकी सुधी नाही. अरे पुढच्या क्षणी तुझं काय घडणार आहे हे तुला माहिती नाही. आणि विचार कुठले? भविष्याचे इमले बांधणं चालू आहे. पाव पलकी सुधी नाही, करे काल का राज. काल अचानक मारसी जो तितर को बाज. पक्षी बसलाय झाडावरती, आत्ता अळी मिळाली आहे खायला, पुन्हा भूक लागेल. मग तेव्हा काय बघतोय इकडे तिकडे 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 काय काय खायला मिळेल. भविष्याचा विचार चाललाय. भूक लागली तर हे खाऊ. पण भूक लागायला तो शिल्लकच राहत नाहीये, कारण कुठून तरी ससाणा आलेला आहे, त्याच्यावरती झडप घातली आहे आणि त्या पक्षाचा जीवितकाल संपलेला आहे. काल अचानक मारसी जो तितर को बाज. कबीरजी उभं राहून सांगतात, अरे काय भांडताय, पाव पलकी सुधी नाही, काय तुझं घडणार आहे माहितीये का तुला उद्या, आज या क्षणी नाही माहिती. तरी सुद्धा आपला अभिमान संपत नाही.
आपले स्वप्नांचे इमले आपण रचतोच आहोत. नुसते इमले रचत नाही. आज 3 BHK, 2 वर्षांनी 4 BHK, आणखीन स्वप्नांचे इमले चालू आहेत. कबीरजी काय म्हणतायत? घर हो तो 3.5 हात, धना तो 4.25. उडलो आपण की आणतात ते बरोबर जमिनीवर. जरा उडी मारली आणतात, पुन्हा पाय धरून ठेवतात. नको नको उडी नकोस, इथेच उभा राहून विचार कर. घर हो तो 3.5 हात, घे ना. 3 BHK घे, 4 BHK घे, बंगला बांध, फार्म हाऊस घे. अरे पण हा जो काही प्रकार आहे ना मर्त्य लोक, ही धर्मशाळा आहे बरं. काही वेळासाठी थांबायचं आहे, मग इथून निघूनच जायचं आहे. आणि ते जे खरं घर असेल ना ते 3.5 हातांचंच असणार आहे. घर हो तो 3.5 हात, माणूस फारच उंच निंच असेल तर घना तो 4.25. 4 फूट सुद्धा माणसाला जागा लागत नाही, हे कबीरजी सांगतात. विचार देतात माणसाला, घ्या घ्या पण स्वप्न बघा, पण सत्य विसरू नका. स्वप्नांच्या राज्यात रमू नका. एकदा ब्रह्मदेवाकडे माणसं आली. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्हाला स्वप्न हवेत ना, देतो. स्वप्न आणि सत्य समोर आले आणि मी मोठा का तू मोठा, मी मोठा का तू मोठा, अशी भांडणं सुरू झाली. ब्रह्मदेव म्हणाले, मी देतो निर्णय. स्वप्न मोठं आहे का सत्य मोठं आहे? मी देतो म्हणाले निर्णय. फक्त तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. स्वप्न आणि सत्य म्हणतात, काय परीक्षा देऊ? ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही जमिनीवर उभं राहायचं, पण तुमचे हात मात्र आकाशाला पोहोचले पाहिजे. बघा म्हणताय, ते केलं तर मी ठरवीन कोण मोठा. सत्य प्रयत्न करतं, त्याचे पाय जमिनीवर आहेत पण त्याचे हात आकाशाला लागत नाहीयेत. स्वप्न आकाशात आहे पण त्याचे पाय जमिनीला लागत नाहीयेत. एकाचे हात आहेत, एकाचे पाय टेकले, पण दोघं टेकलेले नाही पूर्ण. कोणीच मोठं नाहीये का? मग सत्य म्हणतं, स्वप्नाला जरा खाली आहे, काही सांगतो तुला. मग स्वप्न खाली येतं आणि सत्य म्हणतं, एक काम करूया, दोघंही विजेते उभं चालले का? काय? तू माझ्या खांद्यावर उभा राहा. सत्याच्या खांद्यावरती स्वप्न उभं राहिलं तर हात टेकतात, पायही टेकतात, पण त्याला पाया मात्र सत्याचाच असावा लागतो. हे कबीरजी वारंवार अधोरेखित करतात. जराही उडू देत नाही डॉक्टर. राम नाम कड़वा लागे, मीठा लागे राम. राम नाम कड़वा लागे, मीठा लागे दाम. मग काय झालं? मिळालं का? दाम मिळाला. कबीरजी येते आणतात पुढं वटणीवर आपल्याला, राम नाम कड़वा लागे, मीठा लागे दाम. दुविधा में दो बने, ना राम मिले ना दाम. काहीच मिळालं नाही हो, हातामध्ये काहीच आलं नाही. राम नाम कडवं वाटलं म्हणून ते मिळवलं नाही. दाम मिळवण्याचा प्रयत्न केला, तोही वाटायला आला नाही. जेव्हा राम नाम घ्यायचं होतं तेव्हा घेतलं नाही, त्यामुळे रामही हाताला लागला नाही आणि दामही हाताला लागला नाही. किती उदाहरणं दिलेत. अंतर्मुख होतोय आपण, क्षणाक्षणाला अंतर्मुख होत जातो की हो बरोबर आहे, बरोबर आहे. कुठेतरी विचार सुरू होतोय आपला आणि म्हणून हा उपदेश वाटतोय का? आपण एवढ्या आनंदाने उपदेश स्वीकारतो का? नाही स्वीकारत. पण कबीरजींचा उपदेश स्वीकारतो, कारण कबीरजी उपदेश करतात असं वाटतच नाही. मन मैला तन उजरा, मन मैला तन उजरा, बगुला कपटी अंग, ताते तो कौवा मला, ताते तो कौवा मला, तन्मन एकही रंग. बगळा कसा आहे? मन मैला तन उजरा, पांढर शुभ्र आहे बगळा आणि असा कसा उभा आहे की ध्यान असतं. लोकांना वाटेल काही नाही हो, काही त्रास नाही. विचारायचं माशांना विचारा, काही त्रास नाहीये. त्यामुळे तन उजरा मन मैला, ढोंगीपणावरती घातलेला हा वार आहे हा. पांढरे कपडे घातले म्हणून माणूस पांढरा होत नाही. शर्ट पांढरा, पॅन्ट पांढरी, कर्म पांढरी होत नाहीत. त्यामुळे मन मैला तन उजरा, बगुला कपटी अंग, ताते तो कौवा भला, तन्मन एकही रंग. कपटा तो कावळा कपटीच आहे, पण निदान तो रंग तरी तोच दाखवतोय. निदान वरती पांढरा रंग पासून मी किती चांगला आहे हे दाखवत नाहीये. किती सुंदर 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 दोहे असे येत जातात नुसते. नाहे दोहे क्या भया मन का मैल न जाए, नहाए धोए क्या भया मन का मैल न जाए, मीन सदा पानी में रहे धोखे बास न जाए. जितने शत्रु, जितने तारे गगन में उतने शत्रु होए,
जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करेगा रघुराज तो बाल न बाका होय. दोन 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 ओळींमध्ये जे काही येतं ना ते खरोखरी थक्क करून टाकतं आपल्याला आणि खरोखरच एक वेगळा विचार आपल्याला देतो, विचार प्रवृत्त करतं आपल्याला. आपण थांबतो, आपण विचार करायला सुरुवात करतो. आपण कालही जो संत बघितला तो फक्त उपदेश करणारा नव्हता, तर तोही विचार देणारा संत आहे. कारण शेवटी माणूस हा फक्त विचार आहे, मन धातूपासून आलेला आहे. विचार म्हणजे माणूस, माणूस म्हणजे विचार. त्यामुळे विचार चांगला असेल तर माणूस चांगला असेल आणि या सगळ्या संतांनी हेच गृहीतक धरलंय आणि म्हणून चांगला विचार देण्याच्या प्रयत्नामध्ये कबीरजी आहेत. दोन दोन ओळींमध्ये इतकं सुंदर त्यांनी सांगून दिलेलं आहे. ते म्हणतात विचार करा, विचार करा. कुठलीही गोष्ट करताना काय उपयोग असं विचारा. कुठलीही गोष्ट करताना काय उपयोग असा विचार करा. आपल्याकडे भक्तिभावात काय सांगितलंय, सगळं समर्पित करून टाका. पण कबीरजी थोडे वेगळ्या मार्गाने जाणार आहेत. समर्पित करा ना, करा, पण काय उपयोग हा प्रश्न विचारून करा. ओशोंचं एक इतकं सुंदर वाक्य आहे. ओशो काय म्हणतात, लोक खूप उतावीळ असतात कशासाठी, सर्वस्व देण्यासाठी. किती भरभर म्हणतात, मी तुझ्यासाठी सर्वस्व देईन. ओशो म्हणतात लोक सर्व देऊ शकतात पण स्व देऊ शकत नाही. विचार करा आपण बोलण्याआधी. तसं कबीरजी सांगताय विचार करा, हो काय उपयोग. कृती करताय ठीक आहे, पण त्याचा काय उपयोग. हा कबीरजीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मुल्ला होकर बांग पुकारे क्यों साहिब तेरा बहरा है. फक्त हिंदूंवर टीका केलेली नाही, मुस्लिमांना पण त्यांनी टीकेमध्ये आणलेलं आहे. कारण त्यांच्याच वेळी हिंदू मुसलमान काही नाहीच आहे. माणूस चुकला की काठी उगारलीच पाहिजे हा त्यांचा खाक्य आहे. विचार करा म्हणतात. मुल्ला होकर बांग पुकारे क्यों साहिब तेरा बहरा है. मुल्लाला विचार करायला लावलाय. अरे तू इथून हाक मारलीस तर त्याला ऐकू जाणार आहे का. आणि मुळात तो वरती आहे हे कोणी सांगितलंय. विमानामधली एक सूचना फार छान असते. बाहेर पडण्याचे दरवाजे आहेत संकटकाळी, ते दाखवतात आणि नंतर काय सांगतात, तो दरवाजा कदाचित तुमच्या मागच्या बाजूला पण असू शकतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती झालंय धावत सुटायचं, कुठे धावत सुटायचं, पुढेच धावत सुटायचं. तसं देव म्हणताना कुठे बघायचं. कबीरजी म्हणतात अहो तिथे वर हाक मारतोय तो आहे का तिथे, ते बघ. मुल्ला होकर बांग पुकारे क्यों साहिब तेरा बहरा है. चीटी के पाव में घुंघरू बाजे वो भी साहेब सुनता है. कुठे शोधतेस तू. हा करणा घेऊन आरडाओरडी केलीस तरी त्याच्यापर्यंत पोहोचणारच का. विचार कर काय उपयोग आहे याचा, काय उपयोग आहे. विचार कर, विचार कर. हे त्यांचं पादुपद आहे. सोचो सुनो, विचार कर. आपण किती गोष्टी अनाठाई करत असतो विचार न केल्यामुळे. अगदी प्रगत 21व्या शतकातले मानव म्हणत असलो तरी सुद्धा विचार करूया, लिहून काढूया अशा गोष्टी की कुठल्या गोष्टीमध्ये आपण विचारच केलेला नाही करण्यापूर्वी. आणि मला वाटतं खूप निघतील अशा. कबीरजींना खूप आनंद होईल की निदान विचार तर करतायत. झरीनाच वॉयलेट गोष्ट आठवली असेल आपल्यापैकी अनेकांना. झारची बायको झरीना, नवा झार राज्यावरती आला, तरुण, त्याचं लग्न झालं. अतिशय सुंदर अशी त्याची राणी झरीना. दोघही जण सुखाचा संसार करायला लागले. उन्हाळा सुरू झाला. तो म्हणाला राजा, चल झरीना आपला एक उन्हाळी महल आहे, आपण तिथे जाऊया. झरीना तिथे आली. इतका सुंदर इतका प्रसन्न असा तो त्यांचा महाल. खुश झाली. पडदे उघडले. पडदे उघडले आणि झरीनाच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आलं. प्रश्नचिन्ह म्हणण्यापेक्षा तिच्या भुवया वक्र झाल्या. का वक्र झाल्या. कारण तिच्या जी खिडकी होती त्या खिडकीच्या अगदी लगत एक सैनिक फेऱ्या मारत होता, गस्त घालत होता. एक दिवस काढला बिचारीने, पडदे लावून 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 राहिली अगदी घरामध्ये. 2 दिवस झाले. शेवटी कंटाळली आणि राजाला म्हणाली हा इथे काय करतोय. राजा म्हणाला मला नाही माहिती, वर्षानुवर्ष तो इथे गस्त घालतो. तुला माहिती नाही तो इथे का गस्त घालतो, इथे कोण येणार आहे, कशासाठी तो इथे गस्त घालत उभा आहे. मला जराही पडदे उघडता येत नाही, जराही बाहेरचं सृष्टी सौंदर्य पाहता येत नाही. त्याला जायला सांगितलं. राजा म्हणाला छे छे शक्यच नाही. अगं गेली 50-40-50 वर्ष तो तिथे फेऱ्या मारते. तो म्हणजे सैनिक तिथे फेऱ्या मारत असतात.
तिला तिच्या मनाला पटेना, ती कबीरांच्या पंथातली असावी. तिने विचार केला का, काय कारण आहे याच्यामागे, कशासाठी तो इथे आहे, मला तर एकही कारण दिसत नाहीये, मग हा कशासाठी आहे. तिने दवंडी पिटवली. आधी सैनिकांचा जो प्रमुख होता, सेना प्रमुखाला विचारलं आणि म्हणाले की काय हो, का इथे हा फेऱ्या मारतो, का सैनिक असतात इथे. तो म्हणाला नाही हो मला माहिती, मी या ड्युटीवर आल्यापासून इथे असतोच आहे, आम्ही तैनातच केलेले असतात. त्याला माहिती नाही, कुणाला माहिती नाही. तिने दवंडी पिटवली. सांगितलं की असा असा सैनिक जो गस्त घालत असतो किंवा सैनिक तिथे असतात, त्याचं कारण जर कुणाला माहिती असेल तर मला येऊन भेटा. 80, 88, 90 वर्षाची एक म्हातारी काठी टेकत टेकत आली, म्हणाली मला माहिती आहे, मला माहिती आहे. म्हणते सांग का आहे हा तिथे. अगं तुझ्या आजे सासूबाई इथे राहायला यायच्या असतील ना, त्यांच्या ते आजे सासूबाई वगैरे म्हणत. तुझ्या आजे सासूबाई इथं राहायला यायच्या तेव्हा राजेसाहेबांनी वॉयलेट नावाचं एक झाड इथं लावलं होतं. त्याला खूप सुंदर फूल येतं आणि ते फूल इतकं नाजूक असतं की एखादा पक्षी बसला तरी ते गळून पडतं आणि ते तुझ्या आजे सासूबाईंना कधी सहन झालं नाही. त्या पक्षाला हाकलायला इथे कायम एक सैनिक गस्त घालत असतो. ती बाहेर येते, शोधते तिथे झाड नाही. ती राजाला सांगते अरे ह्या काही उपयोग नाही बाबा, हा उगाच इथे एक सैनिक अडकवलाय तुम्ही, इथे झाड नाहीये, आता काढून टाक बरं त्याला. शेवटी राजा म्हणतो ठीक आहे, खरंच नाहीये हा झाड, जाऊ दे त्याला. त्याला बाहेर काढतात आणि 2-3 महिन्यानं तिथे वॉयलेटचं झाड येतं आणि त्याला फूल येतं. तेव्हा लक्षात येतं त्या झाडावरनच तो सैनिक तिथे गस्त घालतोय. गोष्टीचा शेवट काय, आपल्याला काय हवंय यातनं, मॉरल यातनं आपल्याला काय हवंय. कबीरांचं बोलतोय काय हवंय आपल्याला, काय उपयोग. विचारा, विचार करा म्हणता येते की काय उपयोग आहे, का करतोय आपण हे सगळं, कशासाठी हे सगळं चाललेलं आहे, याचा विचार करा असं कबीरजी म्हणतात. विचार करायला प्रवृत्त करणारा हा संत आहे. छोटे 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 विचार तो आपल्याला देत जातो. लेने को हरिनाम है, देने को अन्नदान. साध्या साध्या सोप्या शब्दात सांगताय. काही घ्यायचंय, घ्यावंसं वाटतंय, काय घ्यायचंय, आपण आपली लिस्ट देऊ पुढे बघा, हे घ्यायचंय. कबीरजी म्हणतात काही घ्यावंसं वाटतंय, घ्या ना, हरिनाम, हरिनाम घ्या. लेने को हरिनाम है, देने को अन्नदान, तरने को दीनता. दीनता म्हणजे आपल्याला जे दैन्य म्हणतोय तसं नाही, दीनता म्हणजे नम्रत्व. तरने को दीनता, डुबन को अभिमान. पार करून जायचंय, तरुण जायचंय, नम्र व्हा, की आपोआप करायला लागतात. आणि बुडूनच जायचंय, मग अहंकार बाळगतात. छोट्या छोट्या गोष्टीत विचार करायला दिलाय आपल्याला. 2 ओळींचे दोहे आहेत. देखन को छोटे लागे, घाव करे गंभीर, अशी अवस्था आहे. 2च ओळीत सांगितलं म्हणून बरोबर वर्मावरती जाऊन पडलेला आहे. बडा बडाई ना करे, छोटाही इतर आहे. हे बहुतेक आजच्या काळावरती लिहिलंय. बडा बडाई ना करे, छोटाही इतर आहे. मोठी माणसं कधीच त्यांचा मोठेपणा मिरवत नाहीत. त्यांच्या छत्रछायेखाली वागणारी माणसंच मात्र त्यांचं मोठेपण स्वतःच्या फायद्याकरता वापरतात. म्हणून मंत्री एक वेळ परवडतो पण त्याचा पिये झेपत. बडा बडाई ना करे, छोटाही इतर आहे. छोटा माणूस जास्त इतरा ते चाललेला असतो, त्याची मान ताठ असते. याला उदाहरण काय दिलं, त्याला उदाहरण दिलं, प्यादा जब फर्जी बने टेढ़ा टेढ़ा जाए. एक छोटं प्याद होतं तेव्हा सरळच जायचं बिचार, एक एक पाऊल फक्त पुढे चालत जायचं. त्या प्यादाचा उंट झाल्याबरोबर तो तिरका चालायला लागला. विचार दिलाय आपल्याला, फक्त आनंद नाही, आनंदाबरोबर विचाराचं बीज रोवलेलं आहे. याचं असंच संस्कृत सुभाषित आहे. रवी रवीनं दहती ताद्रुक, रवी रवीनं दहती ताद्रुक, यावत दहती वालुका निकरा. एक वेळ दुपारी 12च्या सूर्यामध्ये आपण उभे राहू शकतो, पण त्या सूर्याकडनं उष्णता घेऊन तापलेल्या वाळूवर आपण उभे राहू शकत नाही. बडा बडाई ना करे, छोटाही इतर आहे. किती सुंदर. थक्क होऊन जातो आपण, काय सांगताय त्यांनी सांगत राहावं आणि आपण फक्त त्यांचे दोहे ऐकत राहावे, समजून घेत राहावे, बस एवढंच त्यांना म्हणायचंय. आणि घाव घालायला तयारच आहेत.
अनेक घाव घातलेले आहेत. जसं मगाशी त्या मुल्लाला बोललेत ना, मुल्ला होकर बांग पुकारे क्यों साहिब तेरा गैरा है, तसं आपल्यालाही झापलंय. मूर्ती पूजा करणाऱ्यांनाही आपल्याला त्यांनी जरा सल्ला दिलेला आहे. काय सांगितलंय ते म्हणतात, पाहल पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार. म्हणजे पाषाण पूजून जर मला देव मिळणार असेल तर मी पर्वताचीच पूजा करीन ना. कोण आठवलं आपल्याला? भगवान कृष्ण. कशाला इंद्राची पूजा करताय? काय उपयोग? भगवंतांनी विचारलंय. इंद्राचा काही उपयोग नाहीये. मग उपयोग कोणाचा आहे? गोवर्धनाचा आहे. त्याची पूजा करा. पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. पाषाण पूजून जर हरी मिळणार असेल तर मग मी पहाडाचीच नाही का पूजा करणार? कृष्णाने काय सांगितलं? नका रे, इंद्राची कसली पूजा करताय? तो गोवर्धनच पूजा, तोच तुम्हाला सहाय्यभूत होणार आहे. कृष्ण राम हे जेव्हा संकटामध्ये सापडले तेव्हा त्यांनी कुणाचा धावा केला? आपले लगेच हात जोडले जातात, चांगली गोष्ट आहे, पण त्यांचं ते धैर्य सुद्धा कुठेतरी आपल्यात उतरलं पाहिजे. त्यांच्यावर जेव्हा बिकट प्रसंग आले तेव्हा त्यांनी कुणाचा धावा केला? कृष्णावर जेव्हा इंद्रानी, आपण म्हणतो की त्याची खप्पामर्जी झाली आणि प्रचंड पाऊस सुरू झाला, तेव्हा त्यांनी कुणाचा धावा केला? इंद्राचा धावा केला नाही. त्यांनी स्वतः धावाधाव केली. सगळ्यांना बोलावलं आणि काठ्या टेकून म्हणाले, उभे राहा, गोवर्धन आपण उचलू शकतो, ही आपली ताकद आहे. कृष्ण समजतो कुठे? मंदिरात नाही, त्याच्या भगवद्गीतेमध्ये समजतो आणि त्याच्या ह्या गोष्टींमधल्या रीडिंग बिटवीन द लाईन्स मध्ये जो आपल्याला कळतं. कृष्ण काय आहे हे तिथे कळतं. भगवद्गीतेसारखा निधर्मी ग्रंथ नाही. गीतेमध्ये कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही. म्हणून मला आता इथे कृष्ण आणि कबीरजींचा विचार एकत्रित करावासा वाटतोय. त्यांनी पण जे लिहिलं त्यात कुठेही धर्माचा विचार नाही. निधर्मी आहेत दोघेही जण. अयम निजात परो व्यक्ती गणना लघुचेतसा उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंब. कृष्णाने एवढाच विचार केला, माणूस हा माणूस आहे, तो चुकला, त्याला आधार वाटला तर त्यांनी आपल्याकडे यावं. ही पाणपोई त्याची तहान भागवण्यासाठी आपण निर्माण केली. आताच्या काळामध्ये या पाणपोईवर मिळते फक्त तहान, पण कृष्णाच्या पाणपोईवरती तहान भागते माणसाची. मग तो कुठल्या का धर्मातला असे ना, म्हणून निधर्मी आहे भगवद्गीता. कृष्णाने, कबीराने पण निधर्मीपणाच दाखवलेला आहे. हा माझा, हा परक्याचा असा विचार या दोघांनी केला नाही. वसुधैव कुटुंबकम. कृष्णाने तत्वज्ञानाच्या भाषेत सांगितलं. माऊलींनी हे विश्वची माझे घर असं म्हणताना आपल्या गोडव्याच्या भाषेत सांगितलं. आणि कबीरजींनी मात्र आपल्याला त्यांच्या अत्यंत खडखडीत पण पटणाऱ्या भाषेमध्ये हेच तत्व दिलं, विश्वबंधुत्वाचं तत्व दिलं. पाहल पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. आणखीन एक पाऊल पुढे जातात. ताते तो चक्की भली पिसे खाए संसार. पहाड कशाला? मग मी त्याच्यापेक्षा घरातल्या घरात जात्याची पूजा करीन ना. तोही पाषाणाचाच एक भाग आहे ना. मग पाषाणाच्या देवाला हळदी कुंकू लावलं काय? ती पाषाणाच्या जात्याला हळदी कुंकू लावलं काय? आपण म्हणून त्याच्यात प्राणप्रतिष्ठा आहे, सगळं आपल्याला मान्य आहे, पण तरी विचार आपण करायला लागलेलो आहोत. ताते तो चक्की भली पिसे खायचं आहे, त्याचा उपयोग तरी आहे रे त्या चक्कीचा. उत्तर रात्रमध्ये रॉय किणीकरांनी किती छान म्हटलंय, रे कुणी दिला या पाषाणाला शाप, रे कुणी दिला या पाषाणाला शाप, जा मंदिरातल्या मूर्तीचा हो बाप. पाषाण म्हणे मूर्तीला माझ्या पोरा, पाषाण म्हणे मूर्तीला माझ्या पोरा, सर्वज्ञ म्हणते तुझं मीच कसा रे पोरा. माझ्यापासूनच घडलास ना, मग तुला मात्र सगळे सर्वज्ञ म्हणतात आणि मी मात्र पोरा पाषाण राहतो. हे कसं झालं? हे का झालं? विचारा, का झालं? कबीर म्हणतात म्हणून विचारायचंय, का झालं? रवींद्रनाथांची एक कणिका आहे, इतकी सुंदर आहे, 4 ओळीत, 4 ओळीलाच कणिका म्हटलंय त्यांनी. ते म्हणतात, एकदा वनामध्ये आंबा एका कडू फळाच्या झाडाला म्हणाला. एकदा वनामध्ये आंबा एका कडू फळाच्या झाडाला म्हणाला. काय म्हणाला? अरे जंगलामध्ये आपण सगळे सारखेच आहोत. माणूस या जंगलामध्ये आपली आवड निवड घेऊन आला आणि भेद सुरू झाला, साम्यावरती बोळा फिरला. त्यामुळे पाषाणाचा देव मोठा, पाषाण नाही. हा भेद कुणी केला असं कबीरजी म्हणतायत, ते शोधून काढा. तो भेद आपणच केलेला आहे. असे 2-2 ओळीतले दोहे लिहून जातात, विचार करायला लावतात. काही उत्तम रूपकं लिहिलेली आहेत. या रूपकामध्ये एक रूपक
घेतलं नाही तर अन्याय आहे, म्हणजे आपल्या आनंदावरती आपण तो घेतलं नाही तर. चलैया झिमी रे झिमी, काय रूपक आहे कबीरजी. त्या व्यवसायातल्या मिणकर आहेत ते, आणि म्हणून त्यांच्या मुखातनं त्यांच्या व्यवसायाला योग्य साजेसं असंच रूपक आलेलं आहे. चदरिया झिमी रे झिमी म्हणतात, अरे काय सुंदर चादर दिली रे तुला. आहा, काय सुंदर चादर आहे. कशी आहे चादर. आणि म्हणतात काहे का ताना, काहे की भरणी. कुठून आणले रे त्यांनी दोरे, कसा काय कुंपलाय गो, काय आहे. कबीरजी प्रश्न विचारतात आणि लगेच उत्तर देतात. म्हणतात आपल्या या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि मेंदूमध्ये 7 कोटी तंतू आहेत. त्याचा सुंदर गोप विणून ही चादर तयार झालेली आहे. काहे का ताना, काहे की भरणी, याचा ताना ह्याचा बाणा. आणि काय म्हणतात, आणि म्हणाले की इडा, पिंगला, सुषुम्ना या 3 ज्या नाड्या आहेत ना महत्वाच्या, त्याची सुंदर तिपेडी शिवण घातली आणि 8 कमळं विणलेत. कसली कमळं आहेत ती, सुंदर विणले ना म्हणे 8 कमळं. अगदी कबीरजी आहेत ते, विणकर आहेत, त्यांना कमळ विणताना दिसताय तिकडे. 8 कमळं विणलेत. कसली 8 कमळं आहेत, मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंतचे. काहींनी त्याला षट कमळं म्हटले, पण कबीरजींनी त्याला अष्टकमळं म्हटले. त्यामुळे ही 8 कमळं विणलेत या चादरीमध्ये. आणि काय केलंय, खूप मेहनत घेतली आहे म्हणाले, खूप मेहनत घेतली ही चादर तयार करायला. 10 चरख्यांवरती सूत काढलाय, दशेंद्रिय 10 चरख्यांवरती सूत काढलाय. आणि रंग पण छान दिलाय बरं. एकाच रंगात नाही रंगवली, मग पंचरंगी आहे ती, कारण पंचतत्व आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. त्याचा रंग दिलाय ह्या चादरीला. किती सुंदर चादर केली रे तुझ्यासाठी तयार. आणि किती तलम, आता नाही लहानपणी, किती तलम, किती मऊ. आणि का नाही रे ही सुंदर होणार चादर. 9 महिने मेहनत घेतली बाबा, त्यांनी 9 महिने मेहनत घेतली. पण आपल्याला कुणाच्या मेहनतीची कदर नसते. आणि म्हणून 9 महिने विणून घ्या तुझ्यासाठी उत्तम चादर तयार केली. पण तू काय केलीस, ती विरवलीस, त्याच्यावरती षड्रिपूंचे डाग पाडलेस, मध्ये 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 छिद्र पाडून ठेवली स्वतःच्या अवगुणांनी. कशी रे इतकी सुंदर चादर तुला दिली आणि काय ही अवस्था केलीस तू. चादर हो गई पुराणी. पण म्हणतात सांभाळ ना, सांभाळ. ही चादर एकदा हातातून निसटली ना तर 84 लाख जन्माशिवाय मिळायची नाही. किती हलवलं आपल्याला, खडबडून जागं केलं की ही चादर गेली तर आता पुन्हा मिळवायला 84 लक्ष जन्म नक्की. पुढे म्हणतात कुणी कुणी घेतली ही चादर पांघरून. तुम्ही घेतली, आम्ही घेतली, देवांनी घेतली, मुनींनी घेतली, सगळ्यांना आहे ना ही चादर, सगळ्यांना दिली. पण म्हणतात कुणाला धड वापरता आलेली नाही. हे कबीरजी आहे, तिथून कबीर टच आहे यायला. आपण म्हटलं असतं आम्हाला नाही बाबा नीट वापरता आली. ते म्हणाले तुम्हाला तर आलेली नाहीच आहे, पण देवांना आणि मुनींना सुद्धा नीट वापरता आलेली नाही. घाबरतच नाहीत ते कोणाला, निर्भय. का देवांना आणि कोणाला वापरता आली. ते म्हटले देवांनी भोग भोग इतके भोगून घेतले की त्यामुळे त्यांची चादर डागाळली, आणि मुनींनी इतकं त्यागलं की त्यामुळेही त्यांची चादर डागाळली. आणि माणसाला काय भोगायचं आणि काय त्यागायचं हेच अजून कळलेलं नाही, म्हणून चादर डागाळली. हे कबीरजी विचार करतात. ते म्हणतात की अरे देवांनी पण डागाळलेली आहे, मुनींनी पण डागाळलेली, तुमचा तर काही बोलायचा प्रश्नच नाही. पण आहे अजून, त्या ओळी संपलेल्या नाहीत पदाच्या. पण दास कबीर मात्र असा आहे, त्याला ही चादर कशी वापरायची हे कळलेलं आहे. आणि जो की त्यो दे दिनी, जशीच्या तशी परत करणारा मीच आहे म्हणतात. आत्मविश्वास, अहंकार नाही. जशीच्या तशी गडी घालून नीट परत करून देणारा मीच आहे. कारण मला माहितीये, काय माहितीये, आपण जेव्हा एखादं नाटक करतो आणि नाटकामध्ये उद्या जर मी राणी झाले तर मी उंची वेगवेगळे ती वस्त्र आणीन, ते आभूषण आणीन, सगळं आणीन. पण मला माहितीये हे माझं नाहीये, हे भाड्याने आणलंय, उद्या परत द्यायचं आहे. मग मी त्याच्यावर डाग पडणार नाही याची काळजी घेते, त्याची घडी विस्कटणार नाही याची काळजी घेते, त्याची घडी नीट घालते आणि लगेचच्या लगेच परत करून टाकते. तसं कबीरजी म्हणतात मला माहितीये कारण की ही चादर मी भाड्याने आणली.
काही दिवसांपुरती दिली आहे त्यांनी मला, आणि मलाही परत करायचंय, आणि ती नीटच परत करायला हवी हे मला माहिती आहे, जे बाकीच्या तुम्हाला माहिती नाहीये, असं कबीरजी म्हणतात. आणि म्हणून दास कबीर मात्र असा आहे की तो मात्र ही चादर नीट परत करून देणार आहे. हे रूपक आहे. कबीरजींनी इतकं सुंदर रूपक या चादरीवरती रचलेलं आहे. मनात येतं काय शिकले होते हो कबीरजी? एक एक शब्द, एक एक वाक्य आपण थांबतो, आश्चर्यचकित होतो, आनंदित होतो. किती शिकले होते कबीरजी? काय डिग्री होती त्यांची? MA, MSc, MTech? निरक्षर. पण निरक्षरत्व म्हणजे बुद्धिमांद्य नव्हे. हा आपल्या शिक्षण संस्कृतीने घालून दिलेला मोठा दोष आहे. हा इंग्रजांचा सगळा करणी आहे. निरक्षरत्व म्हणजे बुद्धिमांद्यत्व नव्हे. निरक्षर आहे, पण अरे निरक्षरांनी किती उत्तम उत्तम गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. निरक्षर स्त्रीच्या काव्यामध्ये 2-2 ओळी आपल्यासारखी सामान्य स्त्री आहे ती, पण आपल्या किती पुढे आहे विचारांनी. किती सुंदर सुंदर ओव्या त्यांच्या निरक्षर स्त्रीच्या आपल्यापाशी आहेत. एक स्त्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेली, उभी राहिली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. इटावारी उभा युग झाल्या ती 28, कार माझ्या इट्टलाला कुणी म्हणून खाली बैस. हे तिच्या मनात येत आहे, आपल्या मनात नाहीये. कबीरजी निरक्षर आहे. कबीरजी स्वतःच सांगतायत, त्यांना काही वाटत नाही मी निरक्षर आहे सांगण्यात. ते स्वतःच सांगतायत, मसी कागद छियो नाही, कलम कही नाही हात. शाई कशी असते मला माहिती नाही. कागदाला मी कधी स्पर्शही केला नाही, लेखणी कधी हातातही घेतलेली नाही. बरं आहे, चांगली गोष्ट आहे. ते साक्षर झाले नाहीत. साक्षर म्हटलंय मी, साक्षर झाले नाहीत. आपल्याकडे इतकं सुंदर सुभाषित आहे, साक्षरा विपरीतास्ते राक्षसा भवन्ति. साक्षराहा हा शब्द उलटा केला तर राक्षसाहा भवन्ति असं म्हटलेलं. गांधीजींनी खंत व्यक्त केली होती त्यांच्या भाषणामध्ये. म्हणाले होते की खंत काय आहे, भारत हा बुद्धिमंतांचा देश आहे, पण जे बुद्धिमंत असतात आणि जे शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, ते समाजापासून अलिप्त राहतात, ही माझी खंत आहे. कारण साक्षराहा राक्षसा भवन्ति, त्यांना आपण वेगळे असल्याचा भाव वाटायला लागतो. कबीरजी म्हणाले मला शिक्षणामध्ये कधीच वाटलं नाही आणि मला शिक्षण नाही मिळालं तरी चालेल. का नाही मिळालं चालेल? ते म्हणतात कबीरांनी काय केलं, कबीरनं पढा आणि पुस्तकांचं काय केलं, पुस्तकं काय केली, गंगेच्या पाण्यामध्ये वाहून टाकली. म्हणजे कदाचित गेले असतील शिकायला काझीकडे, अलिफ बे ते ते शिकायला गेलेही असतील, पण मला वाटलंच नाही कधी शिकावं. पुस्तकं पाण्यामध्ये सोडून दिली. कारण 52 अक्षर पढिके सत नाम लोला आहे. त्या 52 अक्षरात 2च अक्षर कामाची होती म्हणाले, सत. इथे कबीरजी कळतात. त्यांनी कुठल्याही देवाचं नाव नाही घेतलं, सत हे नाव घेतलं. तो आहे सत. श्रद्धा हा शब्द कसा आला, सत धा. सत म्हणजे तो आहे, ही धारणा ठेवा, ती श्रद्धा. या 56-52 अक्षरांमध्ये कबीरजी म्हणतात 2च अक्षर खरी आहे. कुठली? सत. बस, संपलं, शिक्षण पूर्ण. नानकजींच्या बाबतीमध्ये नाही का सांगत, नानकजींची शिकवणी सुरू झाली गणिताची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13च्या पुढे गाडीच झाले ना नानकांची. गुरुजी म्हणाले अरे 14 म्हण. 14 13 13 13 13. नानकजी आहे 13 13 तोल गए. 13 म्हटल्यावर लक्षात आलं त्यांच्या की जो कुछ मेरा है वो सब. शिक्षण संपलं. कबीरजी म्हणले 2 अक्षरच मोठी येतो. एकदा सोपानदेव चौधरी गणित करत बसले होते आणि काहीतरी अडलं, डोक्याला हात लावून बसले. बहिणाबाईंना काय विचारणार? ते म्हटलं नको, आईला काय येणार आहे, अशिक्षित आहे ती, नको विचारायला. त्यांच्या लक्षात आलं, बहिणाबाई खूप हुशार, त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. ते म्हणाले काय रे गणित येत नाहीये? हो. मी घालू का गणित? बहिणाबाई म्हणाले मी घालू का गणित? काय गणित घातलं बहिणाबाईंनी? बहिणाबाई म्हणाले सांग बरं, राईतल्या झाडांना पानं किती, पूर्णातल्या गवताला काड्या किती, सागरात घागरी किती, आकाशात चंद्र ज्योती किती. हे अगणिताचं गणित आहे. जे अगणित आहे त्याचं गणित घातलं आहे.
हे अगणिताचं गणित आहे, ते सोडवून दाखव. कबीरजी म्हणतात अशी अगणिताची गणितं तुम्ही आम्हाला सांगा, ती आम्हाला जमतात. आणि ती अगणिताची गणितं सोडवायला कशाच्या शिक्षणाची गरज नसते. ते इथून कळलं की ते आलं. हे त्या काळात ठीक होतं. अगणिताचं गणित सोडवण्याची कला त्यांच्याकडे आहे. आणि ते म्हणतात मुळात मी ज्या मार्गाला लागलेलो आहे ना, तिथे लिखालिखी की बात नाही, देखा-देखी की बात. काय सांगू लिहून, कसा दिसला मला तो निर्गुण परमेश्वर, कसं लिहू? लिहिता आलंच नाही ना मोठ्या मोठ्या पंडितांना सुद्धा. म्हणून तर नेती 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 आलं ना. सगळे साक्षर होते, पंडित होते, पण कुणी लिहू शकलं का? नाही लिहू शकलं. नेती नेतीच आलं ना. म्हणून कबीरजी म्हणतात अरे लिखालिखी की बात नाही, देखा-देखी की बात. पाहण्याशी मतलब आहे, तो दिसला पाहिजे. आणि दिसल्यानंतर बोलता येत नाही. म्हणजे एखाद्या मुक्या माणसाला गुळ द्यायचा आणि सांगायचं सांग सांग चव सांग. त्याच्या चेहऱ्यावर आनंद झाला हे कळेल, गुळ छान आहे हे त्याला कळतंय, पण कसं आहे सांगता येत नाही, कारण वाणी तिथे नाही. ते म्हणतात की मी ज्या स्थानाला पोहोचलो येतो वाचो निवर्तनते, तिथून माझी वाणीच परत फिरलेली आहे. म्हणून लिखालिखी की बात नाही, देखा देखी की बात. दुल्हा दुल्हन मिल गए फीकी पडी बारात. लग्न फार छान, सगळे वराडी नटून थटून आलेले आहेत. वराडी एकमेकांकडे बघत असतात कुठपर्यंत, जोपर्यंत नवरा नवरीच्या गळ्यात माळ घालत नाही तिथपर्यंत. एकदा त्यांनी माळ घातली की मग आई वडील सुद्धा स्टेजवर नसतात, मग फक्त त्यांचेच पुढे सगळे विधी सुरू होतात. कारण दुल्हा दुल्हन मिल गए फीकी पडी बारात. तसं हे सगळे धर्म ग्रंथ ही बारात आहे म्हणतात. कशासाठी? त्या दुल्ह्याला मिळवण्यासाठी. पण एकदा दुल्हा मिळाला की मग बारातीला कोण विचारतंय? तशी अवस्था कबीरजींची झालेली आहे. आणि म्हणून निरक्षर आहेत ते, पण त्यांना त्याचं काही नाही. ते म्हणाले मी तिथपर्यंत पोहोचलेलो आहे, या अध्यात्माचा किंवा या मार्गावरती डिग्रीचा उपयोग नाही. मग तिथे काय आहे साधन? साधन काय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी? कबीरनी मनापासून साधन सांगितलं, गुरुकृपा. एकच साधन आहे म्हणाले, तिथपर्यंत जायचं असेल तर एकच साधन आहे, ते म्हणजे गुरुकृपा. गुरु गोविंद साथे खडा साकेला गुपाव, बरिहारी गुरुजी आपण गोविंद दिओ बताय. माझ्या द्वाराशी परमेश्वर घेऊन येणं हे माझं कसब नाही, तर ते कोणाचं कसब आहे? माझ्या गुरुचं कसब आहे. म्हणजे इथून तिथे जायला मधला मार्ग कोण आहे? तर तो गुरु आहे. आणि म्हणून गुरुवरती कबीरजींनी इतकं लिहिलेलं आहे, इतकं लिहिलेलं आहे. गुरु कुम्हार शिष्य कुंभ आहे. गुरु कोण आहे? कुंभार. शिष्य कोण आहे? कुंभ आहे. घडी घडी काढाय चोट, सारखं चुका काढतोय शोधून. का? कारण त्याचा कुंभ त्याला चांगला हवाय. गुरु कुमार शिष्य कुंभ है, घड़ी घड़ी काढ़े चोट. अंतर सहारे हाथ है, बाहर बाहे चोट. गुरु कसा आहे? फटकावतोय, पण बाहेर न फटकावणे, आतमधनं धरूनच ठेवलेलं आहे. धरून ठेवलेलं आहे. माझा एक गायक मित्र आहे, त्यांनी सांगितलं मी माझ्या गुरूंबरोबर ओशोंच्या दरबारात गेलो होतो, ओशोंच्या इकडे. आणि मला गाणं म्हणायला सांगितलं गुरूंनी, मी गायलो. ओशो म्हणाले किती छान आहे रे आवाज तुझा. तो गायक म्हणाला मला इतका आनंद झाला, बस संपलं, तिथे लागला माझा हात म्हणे. आणि मी त्याच मस्तीत होतो. माझ्या गुरूंनी बरोबर ओळखलं, गची बाधा झाली आहे. आणि परत येताना माझ्या गुरूंनी विचारलं काय म्हणाले भगवान तुला? रजनीश काय म्हणाले? मी सांगितलं म्हणाले की इतका म्हणे. त्यांनी सांगितलं की तुझा आवाज छान आहे. गुरुच तो बरोबर खोट काढली. म्हणाले काय म्हणाले? आवाज चांगला आहे, गायलाच चांगलं असं म्हणालेले नाही. आणि आवाज तुझी नाही, ती त्याची देणे आहे. पण अंतर सहारे हात है, बाहेर बाहे चोट. वर्ण थपडा मारतोय पण आतमध्ये आधाराला हात दिलेला आहे. वर घाली तो धपाटा, आत आधाराचा हात. असा गुरु आहे म्हणाले. किती गुरु बद्दल किती लिहू आणि किती नको असं कबीरजींना झालंय, जसं माऊलींना झालंय. निवृत्तीनाथांबद्दल किती लिहू आणि किती नको झालंय. क्षणोक्षणी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे गुरुचा विचार केल्यानंतर. तीच गत कबीरांची झाली. पण पुन्हा एकदा कबीरांचे गुरु कोण? काहीच माहित नाही. म्हणून मग मुसलमानांनी सांगितलं शेख तकी त्यांचे गुरु. हिंदू म्हणाले नाही रामानंद त्यांचे गुरु. रामानंद कसे? तर म्हणे एकदा कबीरजी गंगेच्या किनाऱ्यावरती पायरीवरती मुठकुळं करून झोपले होते. पहाटे रामानंद गंगेवर आंघोळीला चालले आणि दिसला नाही.
काहीतरी पायाला लागलं म्हणून ते पटकन राम 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 म्हणाले. कबीरजींना वाटलं हेच नाम दिलंय आणि म्हणून कबीरजी राम 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 म्हणायला लागले. पण म्हणून ते त्यांचे गुरु आहेत असं आपण म्हणतो, पण कबीरजींच्या गुरूंबद्दल तिथे सुद्धा संदिग्धताच आहे. पण गुरु मात्र कबीरांना नक्की आहे. कबीरजी म्हणतात, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न ले, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. त्या काळातले गुरु आहेत. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य से कछु न ले. आणि आज काय परिस्थिती, आज म्हणजे एकंदर आता परिस्थिती कशी आहे, एका सुभाषितकारांनी इतकं छान सांगितलंय, दुर्लभस्त गुरु लोके बहवा गुरवा लोके शिष्य वित्तापहारकाः. बहवा गुरवा लोके शिष्य वित्तापहारकाः दुर्लभस्त गुरु लोके शिष्य चित्तापहारकाः. शिष्याचं चित्त घेणारा गुरु कमी आहे, वित्त घेणारे गुरु पुष्कळ आहेत. कबीरजी म्हणतात, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न ले, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. समर्पण वृत्ती पाहिजे हे कबीरांनी दाखवून दिलंय. किती लिहू किती नको असं झालेलं आहे कबीरजी. काय म्हणतात कबीरजी, सात समिंदर की मसी करी लेखनी सब बन राई. सात समिंदर की मसी करी लेखनी सब बन राई, धरती सब कागज करू गुरु पुन लिखा न जाई. असितगिरी समम स्यात् त्यज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम. जे आपल्याकडे म्हटलंय शंकराच्या गुणांचा पार लागत नाही, तेच कबीरजींनी म्हटलंय. सगळी पृथ्वी उलगडली, कागद केला, सगळे देवदार वृक्ष तासून 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 त्याच्या लेखण्या केल्या आणि 7 समुद्रामध्ये शाई भरून ठेवली. बाहेरचे 7 समुद्र, तर काल म्हटल्याप्रमाणे आतले नाहीत, बाहेरचे 7 समुद्र. या 7 समुद्रामध्ये काळी शाई भरून ठेवली आणि लिहायला सुरुवात केली. लिहायला कोण आणलं, शारदेला आणलं, हे आपल्या श्लोकात कबीरजी नाही म्हणत. आणि लिहायला सुरुवात केली तरी गुरुचं महात्म्य म्हणे लिहून झालं नाही. इतकं गुरुवरती प्रेम आहे, इतकं प्रेम आहे गुरुवरती. कारण कबीरजींना माहितीये की तो मिळवायचा असेल तर फक्त प्रेम हाच मंत्र आहे. पोथी पडपड जगुआ पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम के कहे तो पंडित होय, ढाई आखर प्रेम के करे तो पंडित होय. प्रेम हाच मंत्र आहे म्हणाले. त्याला मिळवायचंय ना, प्रेमच फक्त पाहिजे. ते म्हणतात, काय माझ्या नावाने हाक मारताय, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. माझी भक्ती श्रेष्ठ वाटते, मी चांगला भक्त आहे असं तुम्हाला वाटत नाही हो. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए लाखो कबीर. त्यांनी ते कृष्णाला घेतलं ना प्रेमाने, ते मी नाही घेऊ शकलो असं ते म्हणतात. प्रेम कसं असावं, कबीरा काजल रेख की अब तो दई न जाय. कबीर म्हणतात, अहो काजळाची बारीकशी रेखही ओढता येत नाही त्या डोळ्यात. कबीरा काजल रेख की अब तो दई न जाय, नैनन में शाम बसे काजल कहाँ समाये. पाती तो ताको लेखिए जो कोई होय विदेश, पाती तो ताको लेखिए जो कोई होय विदेश, जो तन में मन में नयनन में ताकू काही संदेश. पत्र बंद करावं लागेल पोस्ट खातं, जर खरंच आपण एवढं प्रेम करायला लागलो तर. कशाला म्हणे पत्र लिहायचंय, जो मनातच आहे त्याला कुठल्या पत्त्यावर पत्र पाठवणार. हे प्रेम कबीरजींना अभिप्रेत आहे आणि त्यांनी एकच संदेश दिलेला आहे की प्रेमच जगाचा पाया आहे. सगळे प्रश्न प्रेमाने सुटू शकतात, फक्त समोरच्याकडे थोडंसं प्रेमाने आपल्याला पाहता आलं पाहिजे. हा संदेश कबीरांचा आपल्या मनामध्ये गोळवायला खूप वर्ष लागतील कदाचित, पण सुरुवात करूया. समोरच्याकडे एक कण जरी प्रेमाने पाहिलं तरी त्याचा चेहरा वेगळा दिसतो. गाईने जेव्हा आपण गाडीमधनं येत असतो आणि कचकन कोणाचा तरी पाय पडतो, आपण पटकन भांडायला जाणार असतो, पण तेवढ्यात एक क्षण त्या व्यक्तीकडे प्रेमाने पाहिलं तर लक्षात येतं कदाचित तिची मुलगी घरी एकटी असेल आणि त्यासाठी तिने गाडीमध्ये धावत धावत चढली असेल आणि तिचा पाय आपल्यावरती पडला असेल. एका क्षणात आपला विचार बदलतो, कारण हे ताकद फक्त प्रेमाची. हे कबीरांनी सांगितलंय, त्याला मिळवायचं असेल तर फक्त प्रेमच आहे. कबीरांनी मनापासून प्रेम केलं, निर्गुणावरती प्रेम केलं, हे वैशिष्ट्य आहे. निर्गुणावरती प्रेम केलं, कबीरांनी प्रेम केलं, पण कबीर व्याकुळ झाले नाही. हा त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. तर आपल्याकडचे संत आहेत, आपल्याकडचे अनेक भक्त आहेत जे व्याकुळ होतात. कबीरजी इथेही वेगळे आहेत, अध्यात्मामध्ये स्वतःशी लढायचं. तसे ते शूर आहेत कबीरजी, लढवय्ये आहेत आणि म्हणून ते व्याकुळ होत नाहीत, काकुळ तिला येत नाहीत. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहून साहवे.
त्यांना इतकी खात्री आहे की हा मला सोडणार नाही. पाछे फिरे कबीर कबीर, नाही आला मागे तर सांगा म्हणे, तो येणारच आहे मागे माझ्या, कारण मी त्याच्यावरती तेवढं प्रेम केलंय. जसा शिष्याला गुरु हवा असतो चांगला, तसा गुरुला सुद्धा चांगला शिष्य हवाच असतो ना. द्यायचं कुणाकडे, ज्याचा हात चांगला आहे, ज्याची ओंजळ मोठी आहे त्याच्याकडे द्यावं ना. त्यामुळे गुरुला शिष्य, शिष्याला गुरु हवा असतो. तसं भक्ताला जसा देव हवा असतो, तसा देवाला सुद्धा चांगला भक्त हवाच असतो. आणि कबीरजी म्हणतात तो मी आहे. पाछे फिरे कबीर कबीर, येतो की नाही बघा तो मागे मागे मागे. तो म्हणजे कोण माहिती नाही, निर्गुण. पण इतकं कबीरजींचं त्याच्याशी नातं जोडलेलं आहे. नामदेवांच्या अभंगामध्ये जे आपण उद्या बघणार आहोत, व्याकुळता इतकी आहे ना, पदोपदी नामदेव व्याकुळ झालेले. त्यांची एक वेगळी पद्धत आहे. तोही मार्ग खूप गोड आहे, हाही मार्ग खूप गोड आहे. कबीरांचा महाराष्ट्राशी 3 धाग्यांनी बांधला गेलेला परिचय आहे. एक नामदेव. नामदेव का? कारण हा जो प्रेम मार्ग आहे भक्तीचा, हा मार्ग नामदेवांनी उत्तर भारतामध्ये नेऊन पोहोचवला आणि कबीरांनी नामदेवाला पदोपदी मान दिलेला आहे. त्यामुळे कबीर महाराष्ट्राशी एका धाग्याने बांधले गेले, ते आहे नामदेवांचा धागा. दुसरा धागा आहे तो आहे तुकारामांचा धागा. तुकारामांच्या आणि कबीरांच्या कितीतरी लेखनामध्ये साम्यस्थळ आपल्याला पाहायला मिळतात. मग अशी म्हटलं तसं की नाये ढोळे क्या भया, मन का मैल न जाय. तुकाराम काय म्हणतात? नाही निर्मळ काय करील साबण. विचार एकच आहे दोघांच्या मनामध्ये. एका ठिकाणी कबीरजी म्हणतात की मी कोण आहे? मी देवाचा पुत्र आहे आणि माझ्या गळ्यामध्ये त्याची दोरी पडली आहे. आता तो जिथे खेचेल त्या बाजूला मी जाणार. तुकारामांनी तेच म्हटलंय, मी कोण आहे? तुझ्या दारीचा पुतळा, का मोकलू दातारा. विचार एकच आहे. कबीरजी म्हणतात निंदक निकट राखीये. त्या निंदकाला जवळ ठेवा, त्याला अंगणातच एक कुटी घालून द्या, म्हणजे बरं तुम्ही लवकर लवकर चांगले व्हाल. निंदक निकट राखीये. आपले तुकाराम काय म्हणतात? निंदकाचे घर असावे शेजारी. विचार दोघांचा सारखा आहे. त्यामुळे ते तुकारामाशी सुद्धा एका ठिकाणी बांधले गेलेले आहेत. महाराष्ट्राशी बांधला जाण्याचा हाही त्यांचा एक धागा आहे. आणि सगळ्यात आपल्याला आनंद वाटणारा त्यांचा तिसरा धागा जो महाराष्ट्राशी बांधला गेलाय, तो म्हणजे कबीरांचं विठ्ठल प्रेम. कबीरांनी विठ्ठलावरती इतके अभंग लिहिलेत, आपल्याला आश्चर्य वाटतं. विठ्ठलावरती त्यांना निरतिशय प्रेम आहे त्यांचं. विठ्ठलावरतीच नाही तर पंढरपुरावरती सुद्धा आहे. पंढरपुराच्या एका पद आहे त्यांचं पंढरपुरावरती. त्या पदामध्ये कबीरजी असं म्हणतात, भीमा के तट निकट पंढरपूर, भीमा के तट निकट पंढरपूर अजब क्षेत्र सुखदाई. भीमा के तट निकट पंढरपूर अजब क्षेत्र सुखदाई, टाल बिन मृदुंग बजावत संतन की बादशाही. त्यांना वेगळी बादशाही बघण्याची सवय उत्तरेत. इथे पण बादशाही आहे, पण ती संतांची बादशाही आहे असं ते म्हणतात. पुढे म्हणतात, छोड़ दिया वैकुंठ, छोड़ दिया वैकुंठ, हरी भाव भगत का भूका. वैकुंठात चांगला राहत होता, आला ना खाली पंढरपुरात, पण तो जायलाच तयार नाही का? हरिभाव भगत का भूका. छोड़ दिया वैकुंठ हरिभाव भगत का भूका. कहत कबीर, ही ओळ फार महत्वाची. कहत कबीर हरी से मीठा लागत तुलसी भूका. त्यांचा महाराष्ट्राशी असा धागा बांधला गेलाय की हरी आवडलाच आहे हो, पण त्या हरीपेक्षा ती तुळशीची माळा जास्त आवडली आहे, तो काळा बुक्का जास्त आवडला आणि तिथे माझं मन गुंतलंय. पण असे कबीरजी आपल्या बरोबर 3 ठिकाणी घट्ट बांधले गेलेले आहेत. एक भाग कबीरजींच्या साहित्यातला थोडासा अस्पर्श राहिलाय, अस्पृष्ट राहिलाय, तो म्हणजे त्यांची उलटी बासी. उलटी बासी म्हणजे उलट बोलतात ते, म्हणजे कुठं प्रश्न. अध्यात्मातली कोडी आहे ती सगळी. आपल्याकडे आहे ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, कुठंच आहे हे एक प्रकारचं गीतेमध्ये सांगितलेलं. कबीरजींनी सुद्धा अनेक उलटी बासी लिहिलेली आहे. ते प्रश्न विचारतात आपल्याला. त्यांनी विचारलेल्या त्या काळातल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला अजून नाही सापडली. म्हणजे आपल्याला म्हणजे या मार्गातल्या लोकांना मिळाली असतील, आपण प्रयत्न करायला हरकत नाही. काय म्हणते एक मुलगी, काय म्हणते ती म्हणते, बाबा मेरा ब्याह रचाओ. आता माझं लग्न करा. बाबा मेरा ब्याह रचाओ, अच्छावर हितकाओ. चांगला वर बघा. बाबा मेरा ब्याह रचाओ, अच्छावर हितकाओ, जो न मिले अच्छावर तो तुम ही से बिहाओ.
चौथ्या ओळीत गडबडलो आपण. पहिल्यांदी म्हणते बरोबर आहे बाबा, आता माझं लग्न करा हं, चांगला बघा मुलगा, आणि नाहीच मिळालं तर तुमच्याशीच करून टाका. अरे हा काय प्रकार आहे? ही उलटीबाजी आहे. काहीतरी वेगळं सांगितलंय, पण कबीरजींनी सांगितलंय, म्हणजे विचार करायला हवा. काय म्हणताय? बाबा मेरा ब्याह रचाओ. आपल्या डोळ्यासमोर कोण उभी राहते? एक उपवरत कन्या उभी राहते आणि तिचे वडील उभे राहतात. पण कबीरजींच्या डोळ्यासमोर नाही ही दोन पात्र उभी राहत. त्यांच्या डोळ्यासमोर कोण उभं राहतं? एक शिष्य उभा राहतो आणि त्याचा गुरु उभा राहतो. शिष्य म्हणतोय बाबा मेरा ब्याह रचाओ. आता द्या ना मला ब्रह्मज्ञान, आता माझं लग्न करून टाका ना त्या ब्रह्माशी. बाबा मेरा ब्याह रचाओ, अच्छा वरित का, नीट द्या ब्रह्मज्ञान. आपण ब्रह्मज्ञानी काय अशी सहज मिळणारी गोष्ट नाही, प्रत्येकाला होतेच अशी पण नाही. तो काळही यावा लागतो ना ब्रह्मज्ञान होण्यासाठीचा, तो जन्म आपला ठरलेला असावा लागतो. म्हणून ते म्हणतात बाबा मेरा ब्याह रचाओ, मला द्या ब्रह्मज्ञान आणि लवकरात लवकर द्या. आणि नाहीच मिळालं तर, नसेल माझी क्षमता ते ब्रह्मज्ञान घेण्याची, तर तुमच्याशीच लग्न लावून टाका, म्हणजे आयुष्यभर तुम्हीच सांभाळा. ही उलटी बाती. फिरवून 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 आणतात, पण मूळ मुद्दा सुटत नाही. तो मूळ मुद्दा अध्यात्माचा असतो. आणि आता शेवटचा मुद्दा सांगे कबीर मधला. कबीरांच्या बाबतीत असं आहे ना की किती बोलू किती नको होतच राहत. शेवटचा मुद्दा, आपण एकदाही त्या मुद्द्याला अजून स्पर्श केला नाही का माझ्या एकाही दोह्यात मी त्याच्यावरती काही बोलले नाही. काय कहे कबीर सुनो भाई साधो. का हो प्रत्येक याच्यात ते म्हणतात कहे कबीर सुनो भाई साधो, कहे कबीर. ओळ येत नाही का त्यांना तिसरी? 4 ओळी लिहायच्या, तिसऱ्या ओळीत नेहमी असं काहीतरी असतं का, म्हणजे 3च ओळी लिहायला बऱ्या, चौथी नकोच. नाही, कहे कबीर सुनो भाई साधो. साधू हा शब्द फार गमतीशीर वापरलाय कबीरजींनी. साधू म्हणजे संन्यासी. हा छोटा कोण झाला? घर सोडलेल्या माणसांना कबीरजी सांगतायत असं आपल्याला वाटू शकतं. कहत कबीर सुनो भाई साधो, हा छोटा कोण झाला, थोडा कोण वाढवूया. साधो म्हणजे साधक, जे या मार्गावरती आहेत ते साधक, त्यांना कदाचित कबीरजी सांगत असतील कहत कबीर सुनो भाई साधो, थोडं आणखीन कोण वाढवूया. कहत कबीर सुनो भाई साधो, हा साधू म्हणजे कोण? साधो म्हणजे सीधा साधा सरळ. कबीरजी म्हणतात सरळ मनाचे आहात ना, मग तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आणखी थोडा कोण वाढवूया. कहत कबीर सुनो भाई साधो, चांगल्या मनाचे आहात ना, चांगल्या मनाने ऐका. हा चौथा कोण आहे? साधू मनानं ऐका. साधू साधू उत्तम उत्तम छान छान म्हणू नका, नुसतं विचार करा, काम करा त्याच्यावरती. आणि 5वा मोठा कोण, विशाल कोण जर करायचा असेल कहत कबीर सुनो भाई साधूचा, तर आपल्याला आश्चर्य वाटेल, पण खरं सांगते. काही वर्षांपूर्वी आम्ही कहत कबीर सुनो भाई साधो या विषयावर असंच घरामध्ये गप्पा मारत बसलो होतो. 7वीतला माझा भाचा मला म्हणाला, आत्या असं असेल का ग? म्हटलं कसं? कहत कबीर सुनो भाई साधो, याच्यात कदाचित कबीरांना असं म्हणायचं असेल कदाचित की सुनो भाई कॉमा साधो. सुनो भाई आधी ऐका आणि मग साधा. नुसतं ऐकून सोडून देऊ नका. आधी सुना, म्हणजे आधी ऐका आणि मग साधण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं हाच अर्थ योग्य असेल, कारण कबीरजी हे फक्त बोलणारे कवी नव्हते, तर ते कर्मयोगी होते. म्हणून आधी ऐकायचं आहे, पहिले सुनायचं आहे आणि सुनवायचं आहे सुद्धा. पहिले सुनायचं आहे आणि मग साधायचं आहे. म्हणून कबीरजी प्रत्येक ठिकाणी एवढंच म्हणतायत, कहत कबीर सुनो भाई साधू. आपण सज्जन आहात, साधू आहात.